साजरा होत आहे। तरी आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, सर्व अधिकारी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा अशी आहे की आपण पन्हाळा ते पन्हाळगड, पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक घटनेवर तो क्षण आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास, त्याग, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी उपस्थित श्री बालाजी धनवे साहेब यांना मी स्टेजवर आमंत्रित करते व्याख्यानासाठी। त्यापूर्वी आपण सर्वांनी टाळ्यांच्या जोरदार जयघोषात त्यांचे स्वागत करायचे आहे आणि माझ्या मागणी म्हणायचं आहे, जय भवानी, जय भवानी, जय भवानी। मी माननीय श्री डेप्युटी आरटीओ माननी साहेब आणि काठोळे साहेब आणि श्री धनवे साहेब यांना विनंती करते, चिंतन साहेब, सहाय्यक प्रदेश अधिकारी जालना यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी स्टेजवर यायचं। खूप खूप धन्यवाद। जोरदार सरींनी त्यांनी धनवे साहेबांचं स्वागत केलेलं आहे। आपण आपलं सगळं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। कुणाचंही मनोबल खच्चीकरण न होता आपण हा कार्यक्रम असा चालू ठेवणार आहोत। धनवे साहेबांना मी आमंत्रित करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि आपण श्रोतेगण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। ऐकायला येते व्यवस्थित सगळ्यांना? आपल्या सर्वांचे खूप खूप पुनश्च आभार की पावसाची तमाने बाळगता परत आपण पुनश्च एकदा त्याच उत्साहानं हे व्याख्यान ऐकायला आला। आदरणीय काटोळे सर, श्री आदरणीय माने साहेब, आदरणीय गिरी सर, खराडे सर, माझे मित्र चिंतन साहेब, माननीय उपस्थित सगळे संभाजीनगर परगण्यातले सर्व कार्यालयीन अधीक्षक, कर्मचारी, अधिकारी, मी आपल्यासमोर शिवाजी महाराजांचा पन्हाळ्याहून सुटकेचा प्रसंग सांगणार आहे। ऑलरेडी खूपच उशीर झालाय, मी आता विषयाला सुरुवात करतो। 10 नोव्हेंबर, माझा आवाज हळूहळू वाढत जाईल, परत इंजिन एकदा गरम झालं ना मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1581 वार गुरुवार दुपारी 2 वाजता प्रतापगडच्या पायथ्याला महाराजांनी अफजल खानाचा वध केला। अफजल खान 22,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता। अशा बलाढ्य अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आणि त्यानंतर महाराजांनी विश्रांती न घेता सलग ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले। पुढच्या 18 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी
नेताजी पालकरांनी आणि दोरोजी असे तिघ जण आदिलशाहीच्या मुलखावर चालून निघाले. हे स्वराज्याचं त्रिशूळ आदिलशाहीच्या छाताडात घुसलं. नेताजी पालकर विजापूरच्या दिशेने गेले. दोरोजी म्हणून शिवाजी महाराजांचे एक सरदार होते, ते राजापूर कोकणच्या दिशेने गेले आणि स्वतः शिवाजी महाराज कोल्हापूरच्या दिशेनं 11 नोव्हेंबरच्या पहाटे ते वाईतून निघाले. त्यानंतर त्यांनी वसंतगड, कराडचा भुईकोट, चंदन, वंदन असे किल्ले घेत घेत ते 25 नोव्हेंबरला कोल्हापूरला येऊन थडकले. कोल्हापूर जिंकलं आणि तिथून मोर्चे लागले पन्हाळ्याला. त्यावेळी पन्हाळा आदिलशाही सल्तनतीमध्ये होता आणि 28 नोव्हेंबर 1659 या दिवशी शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला. 18 दिवसामध्ये पुढच्या म्हणजे 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारलं आणि त्यानंतर 28 नोव्हेंबरला पन्हाळा घेतला. तर या 18 दिवसामध्ये स्वराज्याचे 21 किल्ले जिंकून इतका मोठा प्रदेश वाढला. तर अफजल खानाच्या स्वारीचा परिणाम असा झाला की त्यामध्ये स्वराज्य वाढलं. स्वराज्य कमी होईल किंवा शिवाजी महाराजांचा मृत्यू होईल या अपेक्षेनं आदिलशहानं अफजल खानाला शिवाजी महाराजांवरती पाठवलं होतं. पण त्याचा उलटा परिणाम असा झाला की अफजल खान तर ठार महालाच झाला, पण स्वराज्य 18 किल्ल्यांशी वाढलं, 21 किल्ल्यांशी वाढलं. या बातम्या विजापूरला गेल्या आणि विजापूरनं त्यानंतर दुसरा सरदार रुस्तमे जमा खान याला हाताखाली 10,000ची फौज दिली आणि शिवाजी महाराजांवरती पाठवलं. शिवाजी महाराजांकडे 5,000ची फौज होती. 28 डिसेंबर 1660 या दिवशी रुस्तमे जमा खान, अफजल खानचा मुलगा फाजल खान, मुसई खान, याकूत खान, अंकुश खान अशी सगळी मंडळी शिवाजी महाराजांवरती चालून आली. गंमत अशी होती की शिवाजी महाराजांकडे 5,000ची फौज होती, रुस्तमे जमा खानकडे 10,000ची फौज होती. पण या 10,000 फौजेत असं होतं की अफजल खानासारखा बलाढ्य सरदार शिवाजी महाराजांनी जर हातोहात मारला तर आपल्यासारख्याची काय गत असा त्यांचा कॉन्फिडन्स नव्हता. आणि शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये असा कॉन्फिडन्स होता की अफजल खानासारखा बलाढ्य सरदार जर आपण मारू शकत असू तर ही 10,000ची रुस्तमे जमा खानची फौज किरकोळ आहे. युद्ध सुरू झालं. युद्ध असं पेटलंच नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्या रणांगणातून पळून गेला फाजल खान. फाजल खान जसा पळून गेला तसा त्याच्या मागे रुस्तमे जमा खान पळून गेला. 10,000 फौजेचा कोल्हापूर जवळ शिवाजी महाराजांच्या 5,000 फौजेनं पराभव केला. आदिलशाहीचा हा दुसरा पराभव झाला. यानंतर मात्र आदिलशाही सल्तनत प्रचंड घाबरली. बादशाहचा दरबार भरला. बादशाहच्या दरबारामध्ये बादशाहच्या नावाच्या ललकाऱ्या पुकारण्यात आल्या. त्या ललकाऱ्या अशा होत्या, होशियार, बादक, बादवाहिदा, रकुशान बहादर, जल्ले सुभारी, अबुल फज बयुद्दीन अशा ललकाऱ्या सुरू झाल्या. आणि त्या ललकाऱ्या पुकारणारा सगळ्या शेवटी म्हणाला की मोहम्मद बिन अली आदिल शहा ही पदव्या. आणि त्या बादशाहचं नाव मोहम्मद हे त्याच्या वडिलांचं नाव आहे, अली आदिल शाह हे बादशाहचं नाव आहे. मोहम्मद बिन अली आदिल शहा पधार रहे हे. आणि अली आदिल शाह असा दरबारात आला. अली आदिल शहाची जी आई होती, मोहम्मद आदिल शहाची जी बायको होती ही 2 नंबरची, म्हणजे माझ्या वाचनात आलेली 2 नंबरची. त्याला किती बायका? भरपूर बायका असायच्या. तर आदिलशाही सल्तनतीमध्ये एकूण 8 आदिलशाह झाले. पहिला युसुफ, इस्माईल, इब्राहिम, अली, त्याच्यानंतर मोहम्मद, त्याच्यानंतर परत अली, त्याच्यानंतर सिकंदर, असे 8 आदिलशाह झाले. त्यापैकी हा अली आदिलशाह हा मोहम्मद आदिलशाहचा मुलगा होता. त्याची आई जी होती बडी बेगम, तिला महाराष्ट्रात बडी बेगम म्हणायचे. तिचं नाव होतं ताज उल खिरात बेगम. याचा अर्थ असतो की या पृथ्वी तलावरची सगळ्यात पवित्र व्यक्ती. तर ही बडी बेगम ही खूप पाताळ यंत्री होती आणि शिवाजी महाराजांचा आणि शहाजी महाराजांचा ती दुस्वास करायची. तर या बड्या बेगमनं ह्या सगळ्या अलका ऐकल्या आणि त्याशी चिडून आणि रागावर म्हणाली, अलका आपके नारे लगा के हुकूमत नहीं की जा सकती, थूक है हम पर, हमारे सिपा साले पर. आज तक इस आदिलशाह की मोहरत जिस मुल्क पे पड़ती थी उस मुल्क आदिलशाह का होता था, मगर उस 74 चूहा शिवाजी जिसने हमारे आदिलशाही की फौज की नाकों में दम कर दिया है, मुगल सम्राट जहांपनाह, जहांगीर और शाहजहां जिनकी फौज के नाकों में दम कर दिया, उस आदिलशाही सल्तनत पे आज ये क्या वक्त आ गया. ती बाई अशी बडबडत होती. दरबार असा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता. म्हणजे आता काय होईल. आणि ती अशी चिडून म्हणत होती की या दरबारात एकही असा रुस्तमे जमा नाही, एकही असा माणूस नाही जो शिवाजीवर चालून जाईल. या दरबारातले सगळे
असं कुणी नाहीये की जो शिवाजीला संपवून टाकेल, शिवाजीचा स्वराज्य खात्मा करेल, असं ती बाई बोलत होती. आणि मग तिनं बादशहाकडे पाहिलं. बादशाह जरी तिचा मुलगा असला तरी बादशाह हा सर्वोच्च असण्यावर असतो. बादशाह बादशाह असतो. आणि बादशाहने वजीराला हात केला आणि वजीरानं आजच्या दरबाराचं कारण सांगितलं. वजीर सगळ्या दरबाराकडे बघत असं म्हणाले, हजर जिल्लेलाई आदिलशाही सल्तनत आणि विजापूर तख्त आज खतरे में है. बगावत को शिवाजी बगावत रोज बरोज वाढते. त्याच्या सैतानी फौजांचा इरादा साजरा नाहीये. त्याच्या बलशोकिनी झेंड्याची अपशकुनी सावली आपल्या दिशेने येते. किला पन्हाळा गेला, त्याची पुढची झडप पडेल दारुल सल्तनत विजापूरवर. दारुल सल्तनत याचा अर्थ राजधानी. विजापूरवर पुढची झडप पडेल असं ज्यावेळी सगळ्या दरबारानं ऐकलं त्यावेळी असा भास झाला की एखादी तोपच आपल्या कानामागून कुणीतरी टाकतंय आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रचंड घबराट तयार झाली. अरे हा जर शिवाजी उद्या विजापूरवर चालून आला तर आपले एवढे सजवलेले महाल, एवढ्या उंच गाद्या गिरद्या, एवढं सगळं ऐश्वर्य, आणि या शिवाजीच्या तडाख्यात जर आपण सापडलो तर करायचं काय? बादशाच्या समोर प्रचंड मोठा प्रश्न होता की आता शिवाजीवर पाठवायचं कोणाला. पण बादशाच्या सुदैवानं काही दिवसापूर्वी एक अर्ज दरबारामध्ये असा आला होता आणि त्या अर्जामध्ये असं लिहिलं होतं, हुजूर जिल्लेलाई आजपर्यंत माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या. मी बादशाची सेवा प्रामाणिकपणे करू शकलो नाही, याचा दुःख माझ्या मनामध्ये आहे. जर बादशाह हजरत जिल्हे सुबानी मला एखादी चांगली कामगिरी सोपवतील, माझ्या क्षमतेचा माझ्या लायकीचे एखादी माझ्यावर जबाबदारी देतील तर ती जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने पार पाडण्यास तयार आहे. आपण जर मला अशी कामगिरी उपकृत करणार असाल तर माझा हा अर्ज बादशाच्या चरणी सादर आहे. हा अर्ज बादशांच्या समोर होता. बादशांच्या समोर प्रश्न होता की आता शिवाजी महाराजांवर पाठवायचं कोणाला. बादशाने असं ठरवलं की अफजल खान वधाच्या वेळी आपण जसे विडे मांडले होते तसं आपण यावेळी आव्हान करू. जर कोण जायला तयार झालंच उत्तम, नाही झालं तर आपल्याकडे ज्यानं अर्ज केलेला आहे त्याला आपण पाठवून देऊ. बादशाने सगळ्या दरबाराकडे पाहिलं आणि बादशाह समोर एक वजीराकडे म्हणाला की या दरबारामध्ये असे रुस्तम जमा आहेत जे शिवाजीवर चालून जायला तयार आहेत. कोण यापैकी जायला तयार आहे का? असं म्हणताच एक ढिप्पाळ देहाचा माणूस उभा राहिला आणि तो म्हणाला, हजरत जिल्लेलाई या बंदा सिद्धी जोहर शिवाजीवर चालून जायला मी तयार आहे. हुजूरनी ही कामगिरी माझ्यावरती सोपवावी, ही जबाबदारी माझ्या मस्तकी द्यावी. मी माझ्या रक्तात कशावरचा थेंब असेपर्यंत हुजूरची सेवा करून हुजूरचा दिमाग आलम दुनियेत रोशन होईल याची खबरदारी घेईल. आणि सगळ्यांना असं वाटलं की बरं झालं कोण तर सापडलं, एकदा कोण तर मिळालं. आणि सगळे म्हणाले की मरहबा मरहबा. आणि मग ती बडी बेगम जी होती ती म्हणाली, जीते रहा बहादुर, उम्र दराज हो, तुम्हारी तारीख ता कयामत तक रहेगी. आणि मग बादशाहनं वजीराकडे बघून म्हटलं की सगळे जहां जिस कदर की फौज इनको एहतमाम हो वो देने का इंतजार किया जाए और शाही खजाने से जो भी कुछ इन्हें चाहिए वो फौरन दिया जाए. आणि सिद्धी जोहर पर बघून ते म्हणाले, जोहर तू सचमुच मध्ये जोहर आहेस. जोहर याचा अर्थ हिरा, दागिना. तू म्हणजे आमच्या दरबारची शान आहेस. आज या कोहस्थानी चोहा शिवाजीवर चालून जाण्यासाठी माझ्याकडे कितीतरी सरदार आहेत. वास्तविक कुणीच तयार नव्हतं, पण बादशाह म्हणाला की कितीतरी सरदार आहेत, पण मी आज तुझी निवड करतो. ही कामगिरी मी तुला देतो. मी तुला या गौरवाने सुशोभित करतो. ती एक फारसी शब्दाची किंवा एक दरबारी हे असते की त्यात बरीच विशेषण लावलेली असतात. म्हणजे बादशाहच्या चरणी मी तुम्हाला गौरवाने असं हे करतो, असं बरंच काय काय असतं. त्या पत्रामध्ये ते सगळं आहे. आणि त्यात तो म्हणतो की तुझा गौरव करण्यासाठी तुला एक पदवी देतोय आणि ती पदवी आहे सलाबत खान. सलाबत खान याचा अर्थ असा की ज्याला कधीही अपयश आलेलं नाही. आणि तुला तशाच क्षमतेचा मी एक कारभारी देतोय आणि त्या कारभाराचं नाव आहे काशी तिमाजी देशपांडे. हा वाईच आहे, कुलकर्णी होता तिथला. आणि हा काशी तिमाजी देशपांडेला पदवी दिली दियानत राव. आणि सिद्धी जोहरला फौज दिली 65,000 आधुनिक तोफा आहेत.
हत्ती, घोडे, उंट सगळ्या प्रकारे सुसज्ज अशा सगळा सिद्धी जोहरला दिलं आणि सिद्धी जोहरला सांगितलं की जोहर, अफजल खानाला आम्ही सांगितलं होतं हम लड़ाई करना नहीं चाहते, ऐसा बहाना बनाकर तुम शिवाजी को गिरफ्तार करो, जमलंच तर त्याला ठारच मार. पण अफजल खानाला अहंकार झाला, त्याला गर्व झाला आणि तो मूर्ख अफजल खान त्या बगावतखोर शिवाजीच्या गोड गोड भाषेला भुलला आणि स्वतःच्यानी या दरबाराची हानी केली. तू असं करू नकोस, तू शिवाजीच्या कुठल्याही तहाच्या हुलकावणीला बळी पडू नकोस. आणि मग सिद्धी जोहरनं कुर्नेसात केला आणि तो म्हणाला हुजूर के होश अफजाई का शुक्रिया, यह बंदा सिद्धी जोहर हुजूर के सामने शिवाजी को पेश करेगा. आणि मग दरबाराने त्याला विडा दिला आणि सिद्धी जोहर निघाला. त्याच वेळी आदिलशाहनं आणखी एक काळजी घेतली. त्यानं औरंगजेब बादशाहला एक पत्र लिहिलं. औरंगजेब बादशाह हा त्यावेळी स्थिरावला होता. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो 1659. औरंगजेब बादशाह गादीवर आला 1658 ला. 1657 ला त्यानं स्वतःच्या बापाला मारलं आणि तो 58 ला गादीवरती आला. स्वतःच्या भावाला मारलं, भावाचे डोळे काढले, सगळ्यांना ठार मारून औरंगजेब बादशाह गादीवर आला. आणि गादीवर आल्यानंतर त्यानं आदिलशाहचं त्याला पत्र गेलं की हा शिवाजी हा इस्लाम धर्माच्या विरोधात आहे आणि जे पवित्र काम आपण करतोय त्या पवित्र कामात हा अडथळा आणतोय, हा काफर आहे आणि याला नेस्तनाबूत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि या कर्तव्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही एक सरदार पाठवलाय, तुम्ही एक तिकडून एक चांगला सरदार जर शिवाजीवर पाठवला तर शिवाजी नेस्तनाबूत होऊन जाईल. हे पत्र औरंगजेब बादशाहला त्यावेळी मिळालं आणि औरंगजेब बादशाहनं त्याच वेळी एका सरदाराची नेमणूक केली. तो सरदार म्हणजे प्रति बादशाह होता, म्हणजे बादशाहाचीच प्रतिकृती असा तो सरदार होता. तो होता बादशाहचा सख्खा मामा. त्याचं नाव होतं मिर्झा अमीर अल उमराव नवाबे आझम शाहिस्ता खान साहब. त्याचं नाव अबू तालिब एवढंच आहे, हे मी सांगितलेलं पदवी आहे. मिर्झा अमीर उल उमराव नवाबे आझम शाहिस्ता खान अबू तालिब. अबू तालिब फक्त एवढं नाव आहे. इतक्या पदव्या असणारा सरदार 1,35,000 फौजेनिशी शिवाजी महाराज औरंगजेब बादशाहने पाठवला आणि या दोन्ही बातम्या शिवाजी महाराजांकडे आल्या. शिवाजी महाराजांकडे फौज आहे 10,000ची जी पन्हाळ्यावरती आहे आणि शिवाजी महाराजांचे एक सरदार नेताजी पालकर जे विजापूरच्या वेशीच्या बाहेर स्वतःचं सैन्य घेऊन उभं आहे. त्यावेळी सिद्दीक खवास खान नावाचा एक सरदार विजापूरमध्ये होता. तो सिद्दीक खवास खान नेताजी पालकरला आडवा गेला म्हणून विजापूर वाचलं. जर सिद्दीक खवास खान विजापूरच्या रक्षणासाठी नसला असता तर कदाचित मराठ्यांच्या फौजा विजापूरमध्ये धडकल्या असता आणि बादशाहलाही कैद केलं असतं. अशी सगळी परिस्थिती होती आणि सिद्धी जोहर निघाला. 65,000ची फौज तिकडून शाहिस्ते खान निघाला. शिवाजी महाराजांना ह्या दोन्ही बातम्या येऊन गेल्या आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण पन्हाळ्यावर थांबायचं. 2 मार्च 1660 या दिवशी सिद्धी जोहर पन्हाळ्याच्या पायथ्याला. महाराजांनी पाहिलं की सिद्धी जोहरची प्रचंड सेना पन्हाळ्याच्या दिशेने गराडा घालते, पन्हाळ्याला वेढा घालते आणि महाराजांच्या लक्षात आलं की आपण या वेढ्यात अडकून पडू. महाराजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त केला होता. अन्न धान्य पाणी जनावरे वैरण शस्त्रसाठा सगळं केलं होतं. पण करून किती करेल? 1 महिना 2 महिना 3 महिने 6 महिने याच्या उपर नाही करू शकणार. आणि वेढा घालण्यामागचं काय शस्त्र असतं? वेढा घालण्यामागं शास्त्र इतकंच असतं की जो शत्रू किल्ल्यामध्ये दडून राहिलेला आहे तो जर रणांगणावर येऊन लढेल तर उत्तमच, पण तो जर रणांगणावर येऊन लढणार नसेल, तो जर आतल्या आतच आपल्यावरती वार करणार असेल तर तो जास्तीत जास्त किती दिवस कोणला जाईल? 1 महिना 2 महिने 3 महिने जोपर्यंत आतलं अन्नधान्य शस्त्रसाठा आहे तोपर्यंत तो लढून एखाद्या दिवशी अन्नधान्य शस्त्रसाठा संपेल त्यानंतर त्याला शरण आल्याशिवाय पर्याय नाही. आणि हाच हेतू सिद्धी जोहरचा पन्हाळ्याला वेढा टाकण्यामागचा होता. आणि या हेतूने सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा टाकला आणि 2 मार्च या दिवशी वेढा टाकून झाल्यानंतर सिद्धी जोहरच्या मनात असं आलं की आपण पहिलाच वार इतका जोरात करायचा की शिवाजीच्या पन्हाळ्याच्या तटाला आपल्या फौजा भेटल्या पाहिजे. म्हणून त्यांनी सुलतान ढवा केला. सुलतान ढवा याचा अर्थ एकाच वेळी सर्व शस्त्र सर्व सैन्य सर्व आपल्याकडे असणारे जे काही इनपुट्स आहेत त्या सगळ्यांशी शत्रूच्या सैन्यावर तुटून पडला आणि सिद्धी जोहर त्याच्या सोबतच्या सगळ्या सैन्यांशी सगळ्या तोफखान्यासह शिवाजी महाराजांवरती चालून आला. पण शिवाजी महाराजांची फौज प्रचंड
सावध होती आणि त्यांनी तितक्याच जोराचा तो मारा परतवून लावला, तितकाच तिखट प्रतिकार केला. सिद्धी जोहरचा जो महाराजावर वार करण्याचा, सुलतान ढाबा करण्याचा जो प्रयत्न होता तो उधळून लावला गेला. कारण त्यामध्ये सुलतान ढाब्यामध्ये सिद्धी जोहरला यश आलं नाही, कारण शिवाजी महाराज पन्हाळ्यावर वरती होते. या युद्धामध्ये जो वरती असतो त्याला फायदा काय होतो की त्यांच्या तोफा, बंदुकीच्या गोळा यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जास्त गती मिळते. पण खालून वरती तोफा टाकणाऱ्यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करायचं असतं, त्यामुळे हे शक्य होत नसतं. वरचे लोक सुरक्षित असतात कारण त्यांना तटबंदीचं संरक्षण असतं, खालच्या लोकांना ते संरक्षण नसतं. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या या पन्हाळ्याच्या समोर सिद्धी जोहरचा सुलतान ढाब्याचा प्रयत्न असफल झाला. मग त्याने ठरवलं की आपण याला वेढा घालायचा. शिवाजी महाराज पन्हाळ्यावर का थांबले? आपल्या सगळ्याला असं वाटतंय की शिवाजी महाराज जर अडकणारच होते तर पन्हाळ्यावर का थांबले? मग हे सुटकेचा वगैरे कुठला प्रश्नच आला नसता. तर त्याचा असा आहे की ज्यावेळी सिद्धी जोहर चालून आला त्याच वेळी शाहिस्ते खान ही स्वराज्यावर चालून येत होता आणि शिवाजी महाराजांना माहित होतं की आपण जर राजगडच्या दिशेने गेलो तर आपल्या पाठोपाठ सिद्धी जोहर राजगडच्या दिशेने. पन्हाळा हा सीमारेषेवरचा किल्ला होता, म्हणजे स्वराज्याची सीमारेषा ही कोल्हापूर पन्हाळा अशी होती. आणि पन्हाळ्यावर जर शिवाजी महाराज राहिले तर सिद्धी जोहरची फौज ही कोल्हापूर या भागात राहील आणि कोल्हापूर आदिलशाहीकडे होतं. कोल्हापूरमध्ये फौज राहिल्यानं त्या फौजेला लागणारा दाना गोटा वैरण जो काय असेल ती आदिलशाही मुलकातनं घेतली जाईल. त्यामुळे स्वराज्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. त्याबरोबर ही फौज आत आल्यानंतर रयतेची नासाडी होणार नाही. आणि याबरोबर शिवाजी महाराजांचं जे कुटुंब आहे हे आणि त्यांचं जे सगळं स्वराज्याचं कारभार करणारी मंडळी ती राजगडावर सुरक्षित राहतील अशी शिवाजी महाराजांची अटकळ होती. दुसरी गोष्ट अशी होती, किती जरी मोठा वेढा गाठला तरी या वेळात आपण निघून जाऊ अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती, त्यांचा प्रयत्न होता, त्यांची अटकळ होती. कारण का, पन्हाळा आणि कोल्हापूर या भागामध्ये त्याला दोन कर्ण आहेत. पन्हाळा आणि कोल्हापूर या भागामध्ये असा पाऊस पडतो की बखरीमध्ये असं वर्णन आहे की कोल्हापूर भागात पन्हाळ्यात असा पाऊस पडतो की उडत्या पाखराच्या पंखावरती शेवाळ माजावं इतका जोराचा पाऊस पडतो. असा जर पाऊस इथं पडणार असेल आणि या पावसामध्ये सिद्धी जोहर जर वेढा देणार असेल तर आपापच त्याच्या वेड्यामध्ये रोगराई पसरेल. पावसामुळं लोक विस्कळीत होतील आणि त्याचा वेढा विस्कळीत होईल आणि या वेढा एकदा विस्कळीत झाला का आपण इथून निघून जाऊ. आणि आपण निघून गेलो का शिडातलं वारं निघाल्यासारखं त्याची परिस्थिती होईल, वेढा घालण्यातला त्याचा इंटरेस्ट संपेल अशी शिवाजी महाराजांची अटकळ होती. हा झाला शिवाजी महाराजांची पहिली अटकळ. दुसरी अटकळ अशी होती, जरी वेढा जोराचा पडला तरी आपल्यापैकी कुणी ना कुणी सरदार या वेड्यावरती बाहेरून हल्ला करेल, आपण आतून हल्ला करू आणि त्यावेळीची बेदिली माजेल. त्यावेळी त्या बेदिलीचा फायदा घेऊन आपण पन्हाळगडचा वेढा पुढून निघून जाऊ. कुणीतरी येईल म्हणजे कुणी येईल, नेताजी पालकरच येतील. नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे सरलष्कर होते. सरलष्कर म्हणजे सर्व सैनिकांचा, सर्व सैन्याचा प्रमुख, चीफ ऑफ मिलिटरी. अशी नेताजी पालकर ज्यावेळी बाहेरून हल्ला करतील आणि आपण आतून हल्ला करून निघून जाऊ अशी शिवाजी महाराजांची अटकळ होती. आणि शिवाजी महाराज या दोन अटकळीसह पन्हाळ्यावर थांबले. सिद्धी जोहर आला. सिद्धी जोहरनं सुरुवातीचा प्रयत्न केला सुलतान ढाब्याचा, तो यशस्वी झाला नाही. म्हणून त्याने तोफा थोड्या मागे घेतल्या आणि महाराजांच्या किल्ल्यावरती तोफा डागायला सुरुवात केली. पण अडचण अशी होती की मागे घेतलेल्या तोफांचे गोळे पन्हाळ्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हते आणि तोफा आणि सैन्य जर पुढे घेतलं तर मोरुती मराठी होते, त्यांच्या तोफा सिद्धी जोहरच्या सैनिकांना आणि तोफ प्रमुखांना लागत होत्या, त्यात ते भाजून निघत होते. त्यामुळे सिद्धी जोहरची अडचण अशी झाली, पुढे घ्यावं तर मराठ्यांच्या तोफांचा आपल्याला मारा सहन करावा लागतोय, मागे यावं तर आपल्या तोफांचे गोळे पन्हाळ्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचत नाही. आता करावं काय? एक आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 3 आठवडे गेले. 2 मार्चला वेढा टाकला होता, 3 आठवडे गेले तरी सुद्धा पन्हाळ्याच्या तटबंदीचा साधा टवकाही निघाला नाही. सिद्धी जोहर प्रचंड निराश झाला आणि त्याच वेळी हा काशी तिमाजी देशपांडे जोहर साहेबांकडे गेला आणि तो म्हणाला की जोहर साहेब, आप ज्या तोफा आहेत त्या तोफा कारीगर होत नाही. कारीगर म्हणजे यशस्वी. इथून जवळच राजापूरला इंग्रजांची वखार आहे आणि त्याच्यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा आहेत. आपण जर आपला वकील पाठवला आणि विनंती केली तर कदाचित इंग्रज आपल्याला त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा देतील. आपण तशी मागणी करायला काय हरकत नाही.
सिद्धी जोहरला ही कल्पना प्रचंड आवडली आणि त्याने एक वकील लगेच राजापूरला पाठवून दिला. राजापूरचा जो इंग्रज होता त्याचं नाव होतं हेनरी रिव्हिंग्टन. त्याच्यासोबत त्याचे 10 सहकारी टेलर, गिफर्ड, वेलची हा कमिशन एजंट आहे. म्हणजे आपल्याकडे कसं आडतीमध्ये मार्केट आडत कमिशन एजंट असतात गाड्या भरणारे, तसा हा कमिशन एजंट आहे. वेलची हा हिंदुस्थानच्या लोकांचा माल घ्यायचा आणि इंग्रजांना ते तो विकायचा आणि ह्याच्यामध्ये तो कमिशन एजंटगिरीचं काम करायचा. हा वेलची आहे, गिफ्ट आहे, टेलर आहे. आणि हेनरी रिव्हिंग्टन, हा हेनरी रिव्हिंग्टनच्या समोर तो वकील गेला सिद्धी जोहरचा आणि तो म्हणाला की हेनरी रिव्हिंग्टन म्हणाला की साहेब, सिद्धी जोहर साहेबांनी इथं पन्हाळ्याला वेढा टाकलेला आहे. शिवाजी महाराज आमच्या वेढ्यामध्ये जेरबंद झालेले आहेत. ते आम्हाला शरण लगेच येतील, पण आमच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा नाहीये. आम्हाला जर तुमच्याकडच्या लांब पल्ल्याच्या तोफा मिळाल्या तर आम्हाला तुमची बरीच मदत होईल आणि या बदल्यात आपण जे जे मागाल ते बादशाहकडून देण्याची सिद्धी जोहर साहेब तुम्हाला हमी देत आहेत. हेनरी रिव्हिंग्टनचं आणि शिवाजी महाराजांचा काहीच दिवसापूर्वी तह झाला होता. हा जो दोरोजी मी तुम्हाला सांगितलं ना, कोकणात राजापूरच्या साईडला गेला होता, त्या दोरोजीनं ह्या हेनरी रिव्हिंग्टनचं एक जहाज पकडलं आणि ह्या हेनरी रिव्हिंग्टन सोबत तह केला. त्या तहात असं लिहिलं होतं की शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर इंग्रज आक्रमण करणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाहीत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विरोधात जे कोणी येतील त्यांना इंग्रज मदत करणार नाहीत असं कलम होतं. आणि ही अट टाकून हा तह ठरला होता आणि हेनरी रिव्हिंग्टन हा तह पाळेल असं दोरोजीला वाटलं. सिद्धी जोहरच्या वकिलालाही तसंच वाटलं. पण हेनरी रिव्हिंग्टन साहेब होता, घाऱ्या डोळ्याच्या साहेबांना असा विचार केला की आता शिवाजी तो बुडतो खास, आता शिवाजीची बाजू घेण्यात काहीच अर्थ नाही. जर आपण बादशाहच्या बाजू घेऊन जर बादशाहला लांब पल्ल्याच्या तोफा दिल्या तर उद्या आपल्याला काही ग्रँट्स मिळतील, आपल्या वखारीसाठी नवनवीन जागा मिळतील, आपल्याला व्यापारामध्ये काही सवलती मिळतील, आपल्याला नवीन परमिट्स मिळतील. परमिट तेव्हापासून आहे बरं का, परमिट्स मिळतील आपल्याला आणि त्या परमिटचा आपण वापर करून आपला व्यापार वाढवू असा हेनरी रिव्हिंग्टन साधा आणि सोपा विचार केला. आणि हेनरी रिव्हिंग्टन म्हणला ठीक आहे आम्ही येतो. आणि हेनरी रिव्हिंग्टन, टेलर, गिफर्ड, वेलची यांच्यासोबत 50 तोफगोळे आणि तोफा घेऊन निघाला आणि ड्रम्स आणि ट्रम्पेट्स वाजवत स्वतःचा युनियन जॅक फडकवत निघाला. 1 एप्रिलला तो वकील हेनरी रिव्हिंग्टन काही गेला होता. 10 एप्रिलला ते पन्हाळ्याच्या पायथ्याशी आले. दुपारची वेळ होती. शिवाजी महाराज अशी वामकुक्षी घेऊन पोहोचले होते. एवढ्या जोराचा धडाड असा आवाज झाला आणि सगळ्या किल्ल्याला ऐकू गेला आणि तटबंदीवर एक गोळा येऊन आढळला. महाराजांच्या लक्षात आलं की ही तोफ आदिलशाही फौजांची देखील आहे. आणि महाराज गवाक्षातून येऊन पाहताय तटबंदीवर तर त्यांना समोर दिसलं की हेनरी रिव्हिंग्टन युनियन जॅक लावून ड्रम्स आणि ट्रम्पेट्स वाजवत आपल्यावरती लांब पल्ल्याच्या तोफातनं तोफ गोळे टाकतोय. महाराजांना प्रचंड राग आला आणि महाराज म्हणले की इंग्रज गाईच्या आचराला चिकटलेला बोचीड, तो दूध पिणार नाही, तो रक्तच पिणार. परवा आपला याचा तह झाला, त्या तहाची अजून शाई वाढलेली नाही. तोपर्यंत हा आपल्या विरोधात आपल्या सिद्धी जोहर शत्रूला सिद्धी जोहरला मदत करतो आणि आपल्या किल्ल्यावरती तोफा टाकतो. हा इंग्रज नेस्तनाबूत केला पाहिजे, याला इथून उखडून टाकला पाहिजे. पण आता करायचं काय? तोफा तर आल्या. शिवाजी महाराजांच्या सुदैवात फक्त 50च तोफगोळे होते आणि ते तोफगोळे पुढं किती त्यातले टाकले, किती निकामी केले याची नोंद इतिहासात नाही. पण पन्हाळ्याला थोडासा त्याचा धक्का पोहोचला आणि पर्यायानं शिवाजी महाराजांनी तो धक्का पोहोचला आणि इथून पुढं ही लढाई होत राहिली. सिद्धी जोहरचं कॉन्फिडन्स ह्या हेनरी रिव्हिंग्टनच्या तोफामुळे वाढला होता. पण पन्हाळा काबीज होत नव्हता. ना पन्हाळ्याची तटबंदी पडत होती, ना शिवाजी महाराजांचं मनोधैर्य कमी होत होतं. तेवढ्यात शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारी घटना घडली, ती म्हणजे जोराचा पाऊस सुरू झाला. पन्हाळ्याचा पाऊस म्हणजे प्रचंड वाढत्या म्हणजे उडत्या पाखराच्या पंखावरती शेवाळा माजावं असा पाऊस सुरू झाला. आणि शिवाजी महाराजांना वाटलं की आता वेड्यामध्ये बेदिली माजेल. पण सिद्धी जोहर शिवाजी महाराजांचा ही गुरु होता. सिद्धी जोहरनं ठिकठिकाणच्या गावाहून गवताचे भारीच्या भारी मागवले आणि त्याच्या अशा झोपड्या तयार केल्या. वेढा म्हणजे काय असतो? हा किल्ला आहे. हा किल्ल्याच्या भोवतीची जी पेरिमीटर आहे, परिघ आहे, त्या परिघामध्ये एका विशिष्ट जाडीचं एक आपण असं एक 50 फुटाचं अशा 50 फुटाचं असे कड तयार करायचं आणि त्या कड्यामध्ये जागोजागी आपले पहारे बसवायचे.
आणि त्या पहाऱ्या चौकीमध्ये हे पहारे फिरते गस्त ठेवायचे आणि ही 24/7 गस्त ठेवायची, जेणेकरून वरून कोणी खाली जाऊ नये आणि खालून कोणी वरती जाऊ नये. मध्ये शिवाजी महाराजांच्या काही गुप्तहेरांनी वेड्यामधून फोडून वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण सगळे पकडले गेले. पकडल्यानंतर सिद्धी जोहरने त्यांना शिक्षा केली नाही, त्यांना सोडून दिलं. त्याचा अर्थ असा होता की जर तुम्हाला इथून जायचं असेल तर तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय जाऊ शकत नाही. आम्ही इतके दिलदार आहोत की आम्ही तुम्हाला माफ करू, पण तुम्ही आम्हाला शरण घ्या. असा सिद्धी जोहरचा प्रयत्न होता. आणि शिवाजी महाराजांचे हेर सापडले. महाराजांच्या लक्षात आलं वेडा पुढे जाणं सोपं नाही, आणि गवताच्या गंजी मागवल्या आणि त्याच्या झोपड्या तयार केल्या आणि वेडा पुनश्च आहे असा चौदा. महाराजांची जी एक शक्यता होती पावसानं महाराजांना निराश केला. पावसाचा सिद्धी जोहरच्या वेळेवर काहीही परिणाम झाला नाही. तिकडे आऊसाहेब राजगडावर तळमळत होत्या की माझा मुलगा सिद्धी जोहरच्या वेळात अडकलाय. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाला ठार मारलं. 5 सप्टेंबर 1659 ला त्याची बायको सईबाई साहेब वारल्या. तेव्हा त्या राजगडाहून निघून गेलेले शिवाजी महाराज अजून आईला भेटले नव्हते. जीवाचं संकट पार पडलं तरी ते आईला भेटले नव्हते आणि आईचं काळीच कासावीस होत होतं की तिकडे जाऊन सिद्धी जोहरच्या वेळात अडकले. आणि जिजाऊ साहेब अशा प्रचंड उद्विग्न झाले आणि त्यांनी ठरवलं की कोणी जायला तयार नाही ना सिद्धी जोहरवर, मी स्वतः जाते. तेवढ्यात नेताजी पालकर राजगडावरती आले. आणि कसं असतं, राजगडावर नौबत असते, ती नौबत वाजवली जाते. म्हणजे जे गडावरची व्हीआयपी लोक आहेत ते ज्यावेळी गड चढतात त्यावेळी गडावरची नौबत वाजवली जाते. नेताजी पालकर हे सरलष्कर होते. नेताजी पालकर गड चढताना नौबत वाजवू लागली आणि ही बातमी आऊसाहेबांना सांगण्यात आली. आऊसाहेब सरलष्कर येत आहे. आणि आऊसाहेबांना सरलष्करांनी मुजरा केला आणि आऊसाहेबांचा आवेश पाहिला सरलष्कराने की आऊसाहेबांनी पाठीशी ढाल लावले, कमरेला तलवार खोचली आणि त्या म्हणाल्या की सरलष्कर तुमचा राजा तिला कैदेत आहे आणि तुम्ही मुलतगिरी करत फिरता. तुम्हाला जर शक्य नसेल तर आमच्या मुलास सोडण्यास आम्ही स्वतः जातो. नेताजी पालकरांना अतिशय वाईट वाटला, अपमान वाटला. अरे आपण जिवंत असताना आपली राजमाता जर आपल्या धन्याला सोडवायला जात असेल तर आपलं काय राहिलं. आणि नेताजी पालकरांनी मुजरा केला आणि नेताजी पालकर निघाले. नेताजी पालकरांच्या सोबत फौज घेतली नेताजी पालकरांनी 2000ची आणि राजगडाहून नेताजी पालकर निघाले. नेताजी पालकरांच्या सोबत एक सरदार आहे, त्याचं नाव आहे सिद्धी हिलाल. हा सिद्धी हिलाल अफजल खानाच्या सोबत आला होता, पण महाराजांनी त्यांना शरण आल्यानंतर त्यांना जीवन दान दिलं आणि हा सिद्धी हिलाल महाराजांकडे आला, तो महाराजांचाच झाला. सिद्धी हिलालचा एक मुलगा आहे सिद्धी वाहवा खान, 18 वर्षाचा तरुण मुलगा आहे, नुकतंच लग्न झालं होतं त्याचं. आणि असा नेताजी पालकर, सिद्धी हिलाल, सिद्धी वाहवा खान हे शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्याच्या दिशेनं निघाले. आणि वारणा नदी जिथून वाहते तिथं चिकुर्डे नावाचं एक गाव आहे, त्या चिकुर्डे गावाच्या दिशेनं नेताजी पालकर येत होते. आणि सिद्धी जोहरच्या गस्तीच्या सैन्याने सांगितले की जोहर साहेब शिवाजीचा सरलष्कर नेताजी पालकर वेड्याच्या दिशेनं आक्रमण करण्यासाठी येत आहे. सिद्धी जोहरनं राखीव फौज होती, त्या फौजेच्या लोकांना सांगितलं की तुम्ही नेताजी पालकरवरती चालून जा. पन्हाळ्याच्या वेड्यामधला एकही माणूस त्यांना हलवला नाही. शिवाजी महाराजांनी लक्षात आलं, शिवाजी महाराजांनी पाहिलं की नेताजी पालकर वेड्यावरती चालून येत आहेत आणि शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आलं की आता नेताजी पालकर ज्यावेळी शिवाजी पन्हाळ्याच्या वेड्यावरती चालून येतील त्यावेळी एका बाजूने नेताजी पालकर आणि आपण आतून असं दुहेरी आक्रमण करू आणि वेड्यामध्ये सांज लावल्यानंतर निघून जाऊ असं शिवाजी महाराज तयार होते. शिवाजी महाराजांनी निघून जायची तयारी केली आणि नेताजी पालकरची आणि सिद्धी जोहरच्या राखीव फौजेची चिकुर्ड्याजवळ लढाई झाली. त्या लढाईमध्ये नेताजी पालकर त्वेषानं लढत होते, नेताजी पालकरचं सैन्य त्वेषानं लढत होतं. पण मराठ्यांचं दुर्दैव आलं. सिद्धी हिलालचा मुलगा सिद्धी वावा खान तरुण एकदम तो लढत होता आणि सिद्धी जोहरच्या सैनिकांनी त्या सिद्धी वावा खानला घेरलं आणि त्याचं मुंडकं उडवलं. सिद्धी वावा खान खाली पडला, बापा देखत तरुण लढणारा मुलगा खाली पडला तरी सिद्धी हिलाल लढत होता. स्वतःचा मुलगा मेला तरी सिद्धी हिलाल लढत होता. पण सिद्धी वावा खानचं जे सैन्य होतं तो त्यांचा स्वतःचा जो पुढारी होता तो खाली घोड्यावरून खाली पडलेला पाहून सिद्धी वावा खानचं सैन्य पडू लागलं. सिद्धी वावा खानचं सैन्य पडते म्हणल्यानंतर सिद्धी हिलालचं सैन्य पळायला लागलं आणि सिद्धी हिलाल खानचं सैन्य पळाल्याबरोबर मराठ्यांचा नाईलाज झाला, नेताजी पालकरचा नाईलाज झाला आणि मराठ्यांचं सगळं सैन्य पळून गेलं. नेताजी पालकरचा पराभव झाला, सिद्धी जोहरचा विजय झाला. नेताजी पालकरचा पराभव करणं एवढं सोपं नव्हे बरं. जो नेताजी पालकर सिद्धी खवास खान विजापूरला धडक देतो तो नेताजी पालकर ज्याला प्रतिशिवाजी समजलं जायचं त्या नेताजी पालकरचा जर तर तुमच्या लक्षात येईल की सिद्धी जोहरचं लष्करी नेतृत्व किती सक्षम होतं, त्याचं नियोजन किती सूक्ष्म होतं.
आणि वेड्यातला एकही न माणूस हलवता सिद्धी जोहरनं नेताजी पालकरचा पराभव केला. नेताजी पालकर पळून गेला. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की नेताजी पालकर निघून गेलेले, आपला पराभव झालेला आहे. आता आपला जो दुसरा पर्याय होता तोही संपलाय. आपले दोन्ही पर्याय संपलेले आहेत. आता आपण वेड्यातून निष्ठून जाऊ शकत नाही. आता शक्तीचं काम संपलं. आता युक्तीच काहीतरी केली पाहिजे. आणि एक दिवस महाराजांनी विचार केला. महाराजांना काहीतरी साक्षात्कार झाला आणि महाराजांनी सभा बोलवली. त्या सभेमध्ये सगळे लोक बोलवली आणि त्या सभेमध्ये बोलवल्यानंतर सांगितलं की त्यांचे महाराजांचे मुत्सद्दी होते, त्यांचं नाव गंगाधर पंत. गंगाधर पंतांना सांगितलं की पंत, तुम्ही उद्या सकाळी गडाखाली जा, जोहर साहेबांना भेटा, जोहर साहेबांना सांगा की आम्ही तुम्हाला शरण आलोय. जी गोष्ट अफजल खानासोबत तीच सिद्धी जोहर सोबत. आणि त्यांनी सांगितलं की जोहर साहेब, गंगाधर पंत एक पत्र घेऊन निघाले. सकाळची वेळ होती, पाऊस रिमझिम करत होता आणि गंगाधर पंत एक 4-5 लोक घेऊन निघाले. आणि ते निघत असताना सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पाहिलं की या उत्तरेच्या बाजूनं आजपर्यंत कुणीच उतरलं नाही. मग हे कोण येत आहे? आणि त्यांच्या हातात पांढरं निशाण होतं. त्यावेळेस एक अशी संकेत असायचा की जे वकील असतात ते आणि जे मिलिटरी मेडिकल एड पुरवणारे लोक असतात, म्हणजे त्यावेळेचे डॉक्टर्स, ते हे पांढरा निशाण घेऊन जर शत्रू सैन्याच्या बोटात जात असतील तर शत्रू सैन्याला त्यांना कुठलीही हानी पोहोचवायची नाही. असे गंगाधर पंत पांढरा झेंडा घेऊन खाली उतरत होते. आणि सिद्धी जोहरच्या त्या गस्तीच्या लोकांनी जोहर साहेबांना सांगितलं की जोहर साहेब, कुणीतरी लोक पांढरं निशाण घेऊन गडाच्या उत्तरांना उतरत आहेत. जोहरने सांगितलं जे कुणी येत आहेत त्यांची झडती घ्या आणि त्यांना आमच्या समोर तंबूत हजर करा. आणि गंगाधर पंतांना पकडलं. गंगाधर पंतांना जोहर साहेबांसमोर हजर केलं आणि जोहर साहेबांनी विचारलं, बोला काय बोलतो बा? पंत म्हणाले की जोहर साहेब, आमचे महाराज प्रचंड घाबरले, त्याला काय करावं ते सुचत नाहीये. आपल्यासारखा एवढा महान सेनापती गेले 4.5 महिने पन्हाळ्याच्या पायथ्याशी वेढा देऊन आहे. आपले पाय या पन्हाळ्याला लागले आणि आमचं नशीब समजतो, पण आमचं दुर्भाग्य एवढं की आमच्या हातून नकळत काही चुका झाल्या. आम्ही बादशाहाशी नमक हरामी केली, बादशाहाच्या अंदाशी आम्ही गद्दारी केली, आमचं चुकलं. आम्हाला त्याचा प्रचंड पश्चाताप होतोय, पण मला भीतीही वाटते. आपण माझ्यावर दया करा. मी माझे हात बांधून माझी तलवार तुमच्या पायाशी ठेवायला तयार आहे, पण एक करा, मला बादशाहाच्या दरबारात नेऊन तुम्ही माफी मागून द्या. मी तुमच्या समोर हजर होतो, मला तुम्ही माफी मागून द्या. मी स्वतः हजर होतो. सिद्धी जोहरला हे होतं, बाकी काहीच नको होतं. पण वकील बेरकी होता. वकील बेरकीच असतात. वकील बेरकी होता. वकील सिद्धी जोहरला एवढंच म्हणाला, जी हुजूर, मी आपला निरोप महाराजांपर्यंत सांगतो, पण महाराज कधी येणार आहेत, केव्हा येणार आहेत हे सिद्धी जोहरला बोलणार आहे. सिद्धी जोहर हा अफजल खान मोठा, अफजल खान खूप मोठा, पण अफजल खान अहंकारी होता. अफजल खानला गर्व होता. सिद्धी जोहर हा नाकासमोर चालणारा शिपाई गडी होता. त्याला अहंकार गर्व असं नव्हतं, म्हणजे मीच खूप मोठा असं नाही. तो साधा म्हणला. आणि त्याला शिवाजी महाराजांबद्दल कौतुक होतं. शहाजी महाराजांचा हा दोस्त आहे सिद्धी जोहर. छोटा रंदुल्ला खान, रुस्तम जवा खान उर्फ त्याचा बाप रंदुल्ला खान, हे रंदुल्ला खान, सिद्धी जोहर हे एकच ग्रुप मधले होते आणि शहाजी महाराज हे त्यांचे मित्र होते. म्हणजे रंदुल्ला खानाचे शहाजी महाराज शिष्य होते. आणि सिद्धी जोहरला असं वाटायचं की हा शहाजीचा मुलगा, पहा एवढा 16, 17, 18, 20 वर्षाचा मुलगा एवढा मोठा धडस करतो. वा वा, कामगिरी सोपले बादशाह, करणं तर भाग आहे. मग तो म्हणाले की राजे येतील तर ठीकच, राजे येतील तर ठीकच, आम्ही त्यांचं स्वागत करू. जर न येतील तर वेडे चालूच आहेत. आणि त्यांना पंतांना सांगितलं की तुम्ही आमचा निरोप द्या. पंत म्हणाले ठीक आहे, आम्ही निरोप देतो. पंत बेरकी होता. पंतानं जोहरला मुजरा केला आणि तो तिथून गडावर जायचा ना, तो गडावर नाही गेला. तो त्या वेड्यामध्ये फिरत फिरत निघाला. मग जसा 4.5 महिने आपण इथं वेढा टाकलाय आणि आज शिवाजीचा वकील भेटायला आलाय, ही बातमी 0 मिनिटात सगळ्या फौजेत पसरली. आणि जो तो त्या वकिलाला वाटेत गाठून विचारला, काय झालं, काय ठरलं? वकील म्हणाला, ठरलं, उद्या सकाळी शिवाजी महाराज हात बांधून सिद्धी जोहरला शरण येणार आहे. ठरलंच, शिवाजी महाराज उद्या सकाळी शरण येणार आहे. मग झालं की संपलं युद्ध. गेले 4.5 महिने अविश्रांत कष्ट करून आपण वेढा दिला. त्या वेढ्याचं आज आपल्याला यश मिळतंय. आपण उन्हा पावसात भिजलो, आपण उन्हाची तमा केली नाही, पावसाची चिंता केली नाही, थंडीची पर्वा केली नाही, डोळ्यात तेल घालून या पन्हाळ्याचा वेढा दिला
आणि त्याचं यश येत आहे. आपण आपल्या आई बाबापासून, बायकापासून, पोरापासून, सगळ्या आपल्या स्वतःच्या प्रदेशापासून इतक्या लांब ह्या दुर्गम कोकण भागात येऊन राहिलो आणि आज आपल्याला त्याचं यश येत आहे. माणसाला शिजस्तोर दम निघतो, निवस्तोर दम निघत नाही. ह्या बातमीनं असं झालं की लोकांमध्ये काफिली पसरली. अरे उद्याच तो काफर शिवाजी शरण येणार आहे. शिवाजी जर शरण आला, अफजल खान साहेबांना त्याने मारलं, फतेह खान साहेबांचा त्याने पराभव केला, असा शिवाजी जर सिद्धी जोहर साहेबांना शरण आला तर जोहर साहेबांना वजिरीच मिळेल. आणि जोहर साहेबांना वजिरी मिळाली का मग आपल्यालाही एखादं मानाचं पान मिळेल, आपल्यालाही बक्षिसाची खैरात मिळेल, आपल्यालाही वाट्याला एखादा दागिना येईल आणि याच दागिन्यातनं बायकोला एखादं डोरलं करून घेऊन जाऊ, आई बापाला काही तर करू, असं प्रत्येक सैनिकांनी स्वप्न रंगवायला चालू केली. आणि एक नकळत गाफीलपणा सिद्धी जोहरच्या फौजेत पसरला. जोहर साहेबांना माहित नव्हतं शिवाजी कधी येणार आहे. जोहर साहेबांना एवढंच माहित होतं की शिवाजी शरण येणार आहे. फौजेला माहित होतं शिवाजी उद्या येणार आहे. गंगाधर पंत वरती गेले. गंगाधर पंतांनी सांगितलं की महाराज कौल उजवा आहे, आपण बिनधास्त निघावं. आई जगदंबा सिद्धी जोहरच्या सैन्याला भूल घालेल आणि अशी कामगिरी करून आलोय की सिद्धी जोहरचं सारं सैन्य गाफील झालंय. आणि महाराजांनी लगेच तातडीचा दरबार बोलवला आणि दरबारात सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की तयारी करा, आज संध्याकाळी आपण ह्या विड्यातनं बाहेर पडतो. सगळ्या त्रिंबक भास्कर हे किल्ल्यावर 3000ची फौज आहे वरती, 2000ची फौज आहे सॉरी. आणि त्रिंबक भास्कर किल्लेदार आहे. ह्या दोन माणसं अशी होती की त्यांना शिवाजी महाराजांच्या सोबत नाही न्यायचं म्हटलं ना तरी ते हट्टात म्हणले असते, महाराज आम्ही येणार. एकाचं नाव होतं बाजी प्रभू देशपांडे आणि दुसऱ्याचं नाव होतं फुलाजी प्रभू देशपांडे. सख्खे भाऊ, राम लक्ष्मणासारखे, महाराजांची ढाल म्हणून पाठराखण करणारे, महाराजांसाठी जीव ओळून टाकणारे. हिरडस मावळातलं सैन्य त्यांच्या सोबत आहे. कृष्णाजी बांधलाचे हे लोक आहेत. आणि बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, त्रिंबक भास्कर हे सगळ्या लोकांची सभा भरली. संध्याकाळची वेळ होती. त्याला ड्युटीचा मुजरा म्हणतात. गडावरती कसं असतं हे मी संकेत का सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात यावं. नुसती स्टोरी सांगितलं पण हे संकेत का सांगतो की ड्युटीचा मुजरा कशाला म्हणतात. ज्यावेळी दिवे लागतात म्हणजे ड्युटी लागली जाते संध्याकाळच्या वेळी, त्यावेळी गड आणि त्याच्या आसपासच्या भागातल्या लोकांनी गडावर जो कोणी प्रमुख व्यक्ती असेल म्हणजे राजघराण्यातला म्हणजे राजपुत्र, महाराज स्वतः, सरसेनापती किंवा पंतप्रधान अशी जर एक लोक असतील तर गडाभोवतीच्या लोकांनी आणि गडावरच्या लोकांनी मुजऱ्यासाठी संध्याकाळी राजवाड्यात यायचं असतं. आणि त्या राजवाड्यातल्या मुजऱ्यासाठी सगळे लोक आले, सभा झाली आणि त्या सभेनंतर महाराजांनी काही सगळ्या सूचना द्यायच्या असतील त्या दिल्या असतील आणि त्या सूचना दिल्यानंतर सगळ्या लोकांनी महाराजांना मुजरे केले आणि सगळे निघाताना सगळे असे बाहेर पडत होते. त्यातला एक बावडा असा तो उंबऱ्यातून बाहेर पडत होता. त्याचं एक पाऊल उंबऱ्याच्या बाहेर होतं, पाऊल उंबऱ्याच्या आत होतं. तेव्हा शिवाजी महाराज हाकले शिवा आणि शिवाला असं कंकून मागून घेतलं आणि त्याला तिथूनच पुजारा केला. त्याच्या लक्षात येणं की महाराजांनी आपल्याला बोलवलं आणि महाराजांनी बोलवलं शिवा असं समोर आहे. आणि शिवा समोर आला. दरबार रिकामा झाला. दरबारमध्ये फक्त गंगाधर पंत, शिवा आणि शिवाजी महाराज असे तिघेच होते. आणि शिवाजी महाराजांनी म्हटलं की शिवाला शिवा तू म्हणे आमचं सोंग करतोस. शिवा काशी एक सामान्य सेवक आहे, एक साधा सैनिक आहे. असं तो भुसकाळात पडला तर गालीच्या पायाच्या अंगठ्याला असं करत तो असा खाली मान घातली आणि त्याच्या लक्षात आलं की ही त्यावेळी कसं आपल्यासारखं व्हॉट्सअप वगैरे मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यावेळी मनोरंजन म्हणजे काय, वराती पुढं मर्दानी खेळ करायचे, तलवारीचे डाव दाखवायचे, वेगवेगळी सोंग करायची, वेगवेगळं नाटकं करायची. आणि या नाटकामध्ये पन्हाळ्यावरती काही नाटकं सादर केली जायची आणि त्या नाटकामध्ये हा शिवा काशी हा शिवाजी महाराजांची भूमिका करायचा. आणि ही बातमी पंतांनी शिवाजी महाराजांना सांगितली आणि शिवा काशीनं पंताकडे पाहिलं आणि पंत घराच्या घरात हसत होते. त्याच्या लक्षात आलं ही कागडी पंतांनी केली आहे. आणि मग शिवा काशीला असं घाबरत म्हणाला महाराज कधी कधी करतो. आणि महाराजांनी असं त्याच्याकडे पाहिलं आज करशील. शिवा काशीला कळे ना. काशी याचा अर्थ न्हावी, काशी याचा अर्थ जासूस असे दोन अर्थ आहेत. शिवा काशी हा जातीनं न्हावी होता आणि काशी याचा अर्थ जासूस असाही होतो. शिवा काशी महाराज म्हणाले होय महाराज, जी महाराज करतो. पण काय करायचं काहीच माहित नाही.
आणि मग महाराजांनी टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर आतून एक सैनिक आला आणि सेवक आला. त्या सेवकाच्या हातात तबक होतं. त्या तबकामध्ये महाराजांचा पोशाख होता, महाराजांचा जिरेटोप होता, महाराजांच्या मोजड्या होत्या, महाराजांची गळ्यातली कवड्याची माळ होती. आणि ते तबक महाराजांनी शिवाच्या हातात दिलं आणि सांगितलं, शिवा तुला शिवाजी राजा बनायचा आहे, हा आमचा पोशाख करून तुला शिवाजी महाराज म्हणून आमच्या सोबत निघायचा आहे, करशील? शिवा काशीला काय बोलावं तेच कळेना. आजपर्यंत ज्या मोजड्याकडे बघून आपण आपली नजर कधी वर केली नाही, त्या मोजड्या घालायची आपल्याला संधी मिळते. ज्या राजाचा पोशाख बघून आपण त्याला मुजरा करतो, तो पोशाख आपल्याला घालायला मिळतो. तो जिरेटोप कधी आपण आपल्या आयुष्यात डोळेवर करून पाहिला नाही, तो जिरेटोप आपल्या मस्तकावर घालायची संधी मिळते. शिवाजी महाराजांच्या हृदयाला कवटाळून असणारी कवड्याची माळ आज आपल्या गळ्यात घालायला मिळणार. अरे हा मान काय, ह्याच्यापेक्षा अजून काय असावं? भले यासाठी काही करावं लागलं तरी तयार. आणि शिवा काशीद असा एकदम आनंदित झाला, महाराज करतो, होय करतो. आणि महाराजांनी त्याचं तबक घेतलं आणि ते तबक हातात घेतलं, शेजारी ठेवलं, महाराजांना मुजरा केला आणि शिवा काशीद असा निघाला, उमऱ्यातून बाहेर पडला, एक पाऊल उमऱ्याच्या बाहेर गेला आणि तसाच वाऱ्याच्या वेगाने मागे आला आणि महाराजांच्या पायावरती लोळण घेत म्हणाला की महाराज. महाराजांच्या पायाला त्याने मिठीच गाठली आणि तो डोळ्यातनं त्याच्या पाणी आलेलं शिवा काशीद रडायला लागला. महाराजांच्या लक्षात आलं, हे काम सोपं नाहीये, हे काम मर्दाचं काम आहे, हे वैऱ्याच्या प्रत्यक्ष गुहेत आपल्याला जायचं आहे आणि ते शिवाजी राजा बनून जायचं आहे. काम सोपं नाही, कारण मृत्यू अटळ आहे. शिवाजी महाराजांची प्रतिकृती बनून जायचं आणि उद्या जर दगाफटका झाला, पकडलं गेलं तर पहिली तलवार चालेल शिवा काशीदच्या डोक्यावर, शिवा काशीदच्या मस्तकावर. आणि शिवा काशीदला माहित होतं की यामध्ये मृत्यू अटळ आहे, मरणारे ठाम आहे. बक्षीस मिळून मिळून काय मिळणार तर मृत्यू. आपल्यालाही बायको आहे, आपल्यालाही मुलं बाळ आहे, आपले म्हातारे आई वडील आहेत. शिवाजी महाराजांनी विचार केला, शिवा काशीद कदाचित घाबरला असेल, त्यालाही संसार आहे, नुकतंच लग्न झालंय, मुलं बाळ आहेत, आई बाप आहेत, संसारच किती अजून झालेला आहे आणि तरुण मुलगा आहे. कुणालाही वाटेल की या कामगिरीमध्ये जर मृत्यू आला तर आपल्या कुटुंबाचं काय होईल. आणि शिवा काशीदचं घाबरणं साहजिक होतं, डोळ्यात पाणी येणं साहजिक होतं. आणि महाराजांनी त्याला खांद्यावर हात ठेवून म्हटलं, शिवा जर तुझ्या डोळ्यात पाणी येत असेल आणि तुला भीती वाटत असेल तर तू येऊ नकोस, तू येऊ नकोस. आम्ही ही कामगिरी नाही महाराज, तुम्ही हा मान माझ्याकडून काढून घेऊ नका, म्हणूनच मी तुमच्या पायाशी पडतोय. माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे की मला दिलेली ही जी कामगिरी आहे, तुम्ही काही जरी झालं तरी तुमचा विचार बदलू नका. महाराज या कामगिरीचा मान माझ्याकडून काढून घेऊ नका. जर शिवाजी राजाचे कपडे घालून, शिवाजी राजाचा जिरेटोप घालून जर मला मरणच येणार असेल तर माझ्या 52 पिढ्याचा उद्धार होईल. माझ्या बायकोचा कुंकुती आनंदाने कपाळावर पुसेल की असा तिचा नवरा जर सौभाग्य स्वराज्यासाठी बलिदान करणार असेल तर माझ्या आई बाबाला प्रचंड आनंद होईल. महाराज विनंती इतकीच आहे की माझा हा मान काढून घेऊ नका. काय कौतुक करावं अशा लोकांचं. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, महाराजांना अतिशय आनंद झाला. काय ही लोक आहेत. आणि महाराजांनी सांगितलं की शिवा लवकरात लवकर पोशाख करून आम्ही वाट. शिवा आनंदाने निघाला आणि महाराजांनी जगदंबेची प्रार्थना केली. प्रचंड पाऊस पडत होता. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा. पौर्णिमेचा अख्खा चंद्र आभाळात आला होता, पण चंद्राच्या हातात काहीच नव्हतं. सगळीकडे आभाळ माजलं होतं. प्रचंड पाऊस पडत होता. वायूची इतकी जोरात फुंकर मारत होता, वारा जोरात वाहत होता. असं वाटत होतं की पृथ्वी आणि आकाश याच्या ओठातून वायू इतक्या जोराची फुंकर मारतोय की पृथ्वीची गती थांबावी इतका जोराचा वारा होता. विजांचा कडकडाट होता. प्रचंड पाऊस त्या दिवशी सुरू होता. रात्रीचे 10 वाजले. महाराजांनी थोडंसं काही खाल्लं. अशा वेळी काही खावं तर का? घोट घोट पाणी प्याले. वाक्य सांगतो मित्रांनो, घोट घोट पाणी प्याले. आणि महाराजांनी स्वतःचा पोशाख केला. शिवा काशीद स्वतःचा पोशाख करून आला. 2 पालख्या झाल्या आणि बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू आणि ती 600 लोक राजवाड्याच्या समोर उभा राहिले. महाराज निघणार. रात्रीचे 10 वाजले. 12 जुलै 1660 रात्रीचे 10 वाजले. महाराजांनी जगदंबेला प्रार्थना केली आणि महाराज त्र्यंबक भास्करांना म्हणाले की पंत येतो आम्ही, घर सांभाळा. आम्हाला जरी काही दगा फटका झाला तर घर जाऊ देऊ नका. घर हे स्वराज्याचे अलंकार आहे. घर असतील तर स्वराज्य जिवंत राहील. आम्ही असू नसू. आणि त्र्यंबक पंतांनी महाराजांना मुजरा केला. महाराज निघाले. महाराजांसोबत 600 लोक निघाले. बाजी प्रभू निघाले, फुलाजी प्रभू निघाले, शिवा काशीद निघाले. प्रचंड पाऊस पडत होता, वारा वाहत होता, विजा चमकत होत्या. वीज चमकली का ती 600 लोक आणि त्या 2 पालख्या दिसायच्या. बाजी प्रभूंचा असा अट्टास होता, अरे आमचा राजा निघालाय
आमचा राजा काय पायी जाईल होय? आम्ही पालखीतूनच घेऊन जाऊ. आमचा तो देव आहे आणि देव कुठं पायी जातो का? आम्ही देवाला पालखीतूनच घेऊन जाऊ. महाराज म्हणाले की बाजी प्रभू आम्ही तुमच्यासोबत पायी येतो. नाही महाराज, आपण पालखीतून चला. आणि त्या 2 पालख्या निघाल्या. बाजी प्रभू निघाले, फुलाजी प्रभू निघाले, 600 लोक निघाले. आणि पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या. अचानक वीज चमकली का ती 600 लोक दिसायची. तटबंदीवरची लोक होती, त्यांनी पाहिलं की महाराज निघाले. त्यांनी अशी प्रार्थना केली काय तुळजा भवानी, कोल्हापूरची कुलस्वामिनी, देवा ज्योतिबाराया, आमच्या राजाची हौस आहे, स्वराज्याचं मागणं आहे, तेवढी पूर्ण करा. आई तुळजा भवानी, तुझ्या आनंद हातापैकी एका हाताचं बोट माझ्या राजाला धरून पानं विशाळगडाकडे सुखरूप पोहोचता कर. डाव्या डोळ्यांच्या बापांनो लवलवू नका, अशुभ रानपाखरांनो फडफडू नका, वळसणीच्या पालींनो सुकसुकू नका. आमचे महाराज निघाले. आई तुळजा भवानी, आमच्या कांबळ्यात तेवढे यश घाल की आमच्या महाराजांना सुखरूप विशाळगडात पोहोचता कर. 600 लोक निघाले. त्या 2 पालख्या निघाल्या, वेढ्याच्या दिशेने निघाल्या. आणि त्या दिवशी गंगाधर पंताच्या बोलण्यामुळे असा फरक पडला की गेली 4.5 महिने आपण इथं वेळा टिकून आहोत. कुणीही वर आलं नाही, गेलं नाही. आता उद्या तर शिवाजी राजा स्वतःहून आपल्याला शरण येतोय. उद्या शिवाजी महाराजांना घ्यायचं आणि विजापूरला निघायचं. मग आज पहारा करायची गरज काय? कुणी घेऊन झोपले होते तर कुणी झोपून घेत होते, कुणी गांजा ओढत होते, कुणी आसू म्हणत होते. आणि रोज जी गस्त डोळ्यात तेल घालून नंग्या तलवारी घेऊन चालायची ती आज कुठे तर बंद होती. रात्रीची वेळ होती, सगळेजण त्या तंबूमध्ये जाऊन झोपले होते. रस्त्यावरती कुणीही नव्हते. शिवाजी महाराजांचे जे घेर होते ते धावत पळत पुढे गेले आणि त्यांनी पाहिलं की आज वेड्यात कुणीच नाहीये. वेड्यात त्या गस्तीवरचे सैन्य गस्तीमध्ये नाहीये, ते त्यांच्या तंबूमध्ये जाऊन झोपलेले आहेत. कुणी दारू पिलेला आहे, कोण काय करते, कोण काय करते. प्रत्येकाला एकच स्वप्न होतं, उद्या सकाळी निघायचं, शिवाजी महाराजांना घेऊन निघायचं. गेल्यानंतर बादशाह जोहर साहेबांचा सत्कार करेल, आपला सत्कार करेल, आपण आपल्या माणसात जाऊन, असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि प्रत्येक जण ह्या गोड स्वप्नात होता, झालंच आपल्याला उद्याच निघायचं. आणि प्रत्येक जण गाफील झाला. त्यावेळी कवी परमानंद नावाचे एक कवी आहे, परमानंद गोविंद निवासकर, नगरच्या निवासीचे. आणि त्या निवासकरांनी असं लिहून ठेवलंय, शिवभारत नावाचं त्यांचं चरित्र आहे. त्या चरित्रात असं लिहिलंय की जगदंबेनेच धूल घातली असावी, शिथिल होत सारं सैन्य बेमालूमपणे गाफील झालं होतं आणि कुणालाही तमा नव्हती की आपण कशासाठी इथं थांबलेलो आहोत. आणि प्रत्येक जण गाफील होऊन तंबूत परतला होता. आणि शिवाजी महाराजांचं गुप्तहेर होते, त्यांनी सांगितलं की महाराज मार्ग मोकळा आहे. आणि महाराजांचं आणि बाजी प्रभूंची ती सेना पुढे पळत होती, धावत होती. आणि वेड्याच्या दिशेने पळत होती. वेढा लागला. 100 पावलं, 50 पावलं, 25 पावलं. तुफान वारा होता, पाऊस होता, विजांचा कडकडाट होता. अशा ह्याच्यामध्ये कुणीही त्या वेड्यामध्ये असणं शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये वेड्याच्या नजदीक चालले. 10 पावलावर वेढा लागला, 5 पावलावर 2 पावलं आणि ऐन वेढा सुरू. वेढा म्हणजे तर काय असतं? वेढा म्हणजे गस्तीचे सैनिक येतात जातात, तंबू राहुटे असतात. असा एक मोठा पॅच असतो, ज्या पॅच मध्ये सगळी लोकांची वर्दळ असते. आणि त्या वेड्याच्या पॅच मधून शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू आणि 600 लोक जात होती. किती गुपचूप, चपचाप. आणि त्यांनी पायतानं घातली होती, कारण पावसाच्या पाण्यानं साचलेल्या पाण्यात जर पायतानं पडली तर चुपूक चुपूक असा आवाज येईल. त्यामुळे हे लोक अनवाणी निघाले होते. शेवाळ होतं, घसरडे रस्ते होते, काटे होते, कुठे होते, दगड धोंडे होते. आणि अशा रस्त्याने बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, ती 600 लोकांनी महाराजांच्या त्या 2 पालख्या सोबत निघाल्या होत्या, एकदम गुपचूप. प्रत्येक म्हणे धावा हात करत होता, आई जगदंबे आमच्या महाराजांना सुखरूप घेऊन जा. एकदम सावधपणे. प्रत्येकाला असं वाटत होतं की हा वेळ आपण पार करावा, मग आपण पोहोचलो, आपण सुखरूप बसू. आणि वेड्याचे हात संपत आले. वेडा संपला. वेडा मागे पडत गेला. वेडा टाळीच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर, शेळीच्या अंतरावर, कासऱ्याच्या अंतरावर, शिंगाच्या अंतरावर. वेडा संपत आला. वेडा संपला. वेडा पार केला. आपण वेळातून बाहेर पडलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद झाला की आपण वेडा पार केला. आणि आता प्रत्येकाच्या अंगात पुन्हा एकदा हाती जोगळ आलं. जोर जोरात पडत होते, जोर जोरात धावत होते. प्रत्येकाचा पाय ठेचकाळत होता, गुडघे फुटत होते, घोटे फुटत होते, अंगठे रक्ताळत होते, तरी सुद्धा धावत होते. काट्या कुट्यानं पाय मागले होते, तरी पण प्रत्येक जण धावत होता. आपल्याला कुणी पाहणार नाही याची काळजी घेत होता. अशा परिस्थितीमध्ये प्रचंड पाऊस पडत होता. पावसामुळे जंगलातले वाघ बेजार झाले होते, जोर जोरात डरकाळ्या पडत होते. आणि त्या वाघाच्या डरकाळ्या आल्या की काळजात धस होई. एखादा वाघ, एखादं विषारी जनावर, एखादं हिंस्र जनावर जर समोर आलं तर
एखादी गोळी झटकन कुठून आली, एखादा बाण कुठून आला तर आपल्याला कोणी पाहिलं तर प्रत्येकाचाच कुणाचंच काळी जागेवर नव्हतं. प्रत्येकाला भीती वाटत होती आणि प्रत्येक जण घाबरत होता. प्रत्येक जण देवाची प्रार्थना करत होता. प्रत्येक जण जगदंबेकडे हीच प्रार्थना करतो की महाराजांना सुखरूप घेऊन चला. आणि प्रत्येक जण निघाला होता. वेडा मागं पडला, वेडा बराच अंतर मागं पडला. पन्हाळा लांबून दिसत होता त्यांना. आता आपण एवढ्या ह्या निर्जान ओसाड रणात कुणी येणार नाही. आपण सुटलो, आपण सुखरूप सुटलो. प्रत्येकाला अतिशय आनंद झाला. तडक आपल्याला कोणीतरी पाहिलं, झाली काहीतरी कुसबुस, वाघाचे डोळे का कुणी आपल्याला पाहिलं, कोणालाच काही कळेना. सगळ्यांची काळजात चित्त एकदम घाबरलं आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पाहिलं, कुणीतरी पाहिलं. नक्कीच खूप जणांनी पाहिलं. किती जणांनी पाहिलं माहित नाही. 1 आहे, 2 आहे, 10 आहे, 12 आहे, 100 आहे, काहीच माहित नाही. एखादा दुसरा असता तर इथंच लढून मारला असता. पण जास्त असले आणि त्यापैकी एखादा जरी सिद्धी जोहरकडे गेला तर व्यर्थ लढाईत वेळ घालत आत नाही. आता आपल्याला कुणीतरी पाहिलेलं, आपण त्वरा करून इथून पळून जाणं गरजेचं आहे. आणि असं म्हणून महाराज आणि बाजी प्रमोद देशपांडेंच्या लक्षात आलं की आपल्याला कुणीतरी पाहिलेलं आहे. नक्कीच ते सिद्धी जोहरचे हेर असणार. आपल्याला पाहिलंय, आपण आता फास्ट आणि जोरात गेलं पाहिजे. आणि त्याच वेळी बाजी प्रमुख थांबले, फुलाजी प्रमुख थांबले आणि जी दुसरी पालखी होती ती पुढे आली. दुसरी पालखी पुढे आली. शिवा काशी समोर आला. शिवा काशीतनं महाराजांना मुजरा केला. वीज चमकायची, पाऊस पडायचा, वारा सुटायचा आणि शिवा काशीतनं महाराजांना मुजरा केला. आणि शिवा काशीत महाराजांना मुजरा करत करत मागे सरकत होता. तेवढ्या शिवाजी महाराजांनी असे भाऊ बसले आणि शिवा काशीला बोलवलं, जवळ घेतलं, मिठीत घेतलं. शिवा काशीला अतिशय आनंद झाला. विजा चमकत होते आणि त्या चमकलेल्या विजामध्ये शिवा काशीच्या लक्षात आलं की महाराजांच्या डोळ्यात पाणी येतंय आणि आपल्या राजाच्या डोळ्यात पाणी येतंय. 5 शहाण्या नगवणारा तो राजा, त्याच्या डोळ्यात एका न्हाव्याच्या सामान्य पोरासाठी पाणी यावं. आपलं पुण्य ते किती, 52 पिढ्याची पुण्य आपल्या नशिबी आली. आपल्यासाठी आपल्या राजाच्या डोळ्यात पाणी येते. महाराजांनी शिवा काशीला मिठीत घेतलं. यापेक्षा तो मान कुठला. राजाचा पोशाख अंगावर आहे, राजाच्या मिठीत आपण आहे. बरे 72 मरण आलं तरी शिवा काशीला प्रचंड आनंद झाला. आणि शिवा काशीनं महाराजांना त्या परिस्थितीत मुजरा केला. महाराजांनी शिवा काशीला बाजूला सांगलं आणि शिवा काशीला मुजरा घेत महाराज म्हणाले की शिवा विशाळगडी, आम्ही तुमची वाट पाहतोय, लवकरात लवकर परत या. आणि शिवा काशीतनं महाराजांना मुजरा केला. शिवा काशी दुसऱ्या पालखीत बसला. एका पालखीतला शिवा नाही म्हणायचं का, शिवाजी महाराज म्हणायचं. एक पालखी एका दिशेने निघाली, दुसरी पालखी दुसऱ्या दिशेने निघाली. एक पालखी राज रस्त्यावरून विशाळगडच्या दिशेने निघाली, एक पालखी चोर रस्त्यावरून विशाळगडच्या दिशेने निघाली. एका पालखीतला शिवाजी हसत होता आणि दुसऱ्या पालखीतला शिवाजी रडत होता. एका पालखीतल्या शिवाजीला वाटत होतं की मला विराट अमर देतोय, माझ्या राजाचा पोशाख घालून मला मृत्यू येणार आहे. आणि दुसऱ्या पालखीतल्या शिवाजीला वाटत होतं की माझ्या स्वप्नासाठी आज एक सामान्य शेतकऱ्याचा पोरग बलिवेदीवर चढणार आहे. आणि त्याच वेळी शिवाजी महाराज काय असतं याचं दुःख पालखीतल्या त्या दुसऱ्या शिवाजीलाच होतं. आणि ह्या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या झाल्या. एक राज रस्त्यावर निघाली आणि एक आडवाटेने निघाली. जे हेराने पाहिलं होतं ते हेर धावत पळतच गेले आणि छावणीच्या बाजूला गेले आणि म्हणाले की आलोय पळाला. शिवाजी पळतोय, विशाळगडच्या दिशेने पळतोय. आम्ही पाहिला विशाळगडच्या दिशेने काही लोक आणि बावळे आणि पालखीत बसून शिवाजी पळून जातोय. सिद्धी जोहरला काय करावं तेच समजेना. त्याला असं वाटलं की आपल्यावरती असं प्रचंड आभार कोसळतोय. एखाद्या खोल भोवऱ्यात आपण गोल गोल फिरून पाण्यात बुडतोय. अरे गेली 4.5 महिने एवढ्या साऱ्या 65,000 फौजेनिशी मी तर वेळा दिला, तहान भूक विसरून, अन्न पाणी कशाची पर्वा न करता, उन्हाची पावसाची कुठली तमा न बळगता गेली 4.5 महिने अविश्रांत कष्ट केलं आणि शिवाजी पळा. असं कसं पळा, असं कसं काय होऊ शकतो. अरे ही माणसं नाही, ती सैतान आहे. आणि त्या रागाच्या भरातून आज्ञा दिली, बेटा मसूद मेरे हाथ से एक बेनजीर नगीना निकल गया है, जाओ तुम ही उस शिवा को पकड़ के लेकर. हा सिद्धी मसूद म्हणजे त्याचा जावई होता, त्याच्या थोरल्या मुलीचा नवरा. जावयाला कामगिरी दिली शिवाजी महाराजांना पकडून आणण्याची. आणि सिद्धी मसूद आता जे सैन्य होतं 2000चं सैन्य घेतलं आणि शिवाजी महाराजांच्या पाठलात दलदल आहे. आपण जर कधी पन्हाळा उतरला तर आपल्या लक्षात येईल कधी पावसाळ्यात उतरावा. पन्हाळ्याच्या आणि विशाळगडच्या मार्गावर प्रचंड दलदल आहे, ओढे काले शेवाळ आहे, निसरडे रस्ते, दगड आहेत, धोंडे, काटेकुटे. आणि हे सगळं करत सिद्धी मसूदची ती सेना निघाली. घोड्यावरून ठेस काढत होते, त्याच्यासोबत काही पायदळ होतं, त्यांचे गुडघे फुटत होते, घोटे फुटत होते, अंगठ्यातून रक्त येत होतं, पायात काटेकुटे घुसत होते. आणि असं करत करत बरेच अंतर चालून आल्यावर विजेच्या उजेडात त्यांना एक पालखी आणि काही सैन्य जाताना दिसलं. तर ठेरो. आणि त्या पालखीला सगळ्यांनी घराडा घातल्याबरोबर सांगितलं की पालखी कोण आहे. शिवाजी महाराज प्रत्यक्ष शिवाजी राजी पालखी.
आणि त्यानं लवाईनं असा पडदावर केला आणि त्यानं पाहिलं की शिवाजी महाराज कोंडात धरून बसलेले आहेत. आता नशिबात जे काही भोग असतील ते भोगण्यासाठी शिवाजी महाराज तयार होते. क्षितिज जोहरला अतिशय आनंद झाला की तो फसवून पळून चाललेला लवार शिवाजी आपल्याला अखेर गवसलाच. आणि क्षितिज बसूचा आनंद अतिशय गगनात मावेला आणि त्याला सांगितले की पालखी तळाकडे परत घ्या. क्षितिज मसूदनं ती पालखी अतिशय आनंदाने क्षितिज जोहरच्या समोर उभी केली आणि क्षितिज जोहरला अतिशय आनंद झाला. गेलेलं यश आपल्या जावयानं परत आणला. आपला जावई आहेच बहुगुणी आणि क्षितिज जोहरला अतिशय आनंद झाला आणि त्यानं पाहिलं की शिवाजी महाराज पालखीतून पळून जात आहेत आणि त्यांना आदेश दिला की महाराजांना बाहेर काढ. महाराज बाहेर आले. शिवाजी महाराजांनी दमदार पाऊल टाकत बाहेर आले आणि म्हणाले, वाह राजा साहब, आप तो हमें बिन बताए चले जा रहे थे, हमारी आज्ञा नहीं थी कि आपने फुर्सत नहीं. असं म्हणता शिवाजी महाराज म्हणाले की जोहर साहेब, आपला काहीतरी गैरसमज होतोय. कारण जितका वेळ शिवा काशीत जोहरला गुंगवून ठेवील तितका वेळ महाराज पुढे जाणार होते. आणि शिवा काशीत असं बोलत होता. फाजल खान, क्षितिज जोहर अशी सगळी मंडळी जमा झाली. क्षितिज जोहरच्या काही सैनिकांनी शिवाजी महाराजांना अगोदर पाहिलं. त्यापैकी काही सैनिक, काही गुप्ते क्षितिज जोहरच्या कानाशी पुटपुटले आणि ते म्हणाले की जोहर साहेब, हा शिवाजी नाहीये, हा शिवाजीचं पात्र केलेला कुणीतरी बहुरूप आहे. आणि क्षितिज जोहरच्या तलवारीच्या मस्तकाला गेली. त्याचा प्रचंड मनस्ताप झाला, त्याला प्रचंड राग आला आणि त्याने तलवार उपसली आणि शिवा काशीच्या मस्तकाला लावली आणि म्हणाले की बोल, कोण आहेस तू? शिवा काशी म्हणाला, मी एक सामान्य शिवाजी महाराजांचा सैनिक आहे. माझा राजा आतापर्यंत बराच दूर गेलाय, तो तुझ्या हाती सापडणार नाहीये आणि ते ज्या वाटेने गेलेले ती वाट तुला गवसणार नाहीये. आणि असं म्हणत असतानाच क्षितिज जोहरला प्रचंड राग आला आणि क्षितिज जोहर म्हणाला की तुला माहित नाही तुला मृत्यू येईल, तुला मारलं जाईल, तरी सुद्धा हे तू वेळा धाडस करतोस. आणि तेच म्हणाले की अरे हेच तर माझं बक्षीस आहे, माझ्या राजासाठी जर मला मरण यावं ही माझी आस आहे आणि ते कुणालाही मिळत नाही. नशिबाला ते मला मिळतंय, हे पुण्य माझ्या पदरी मला आहे, म्हणूनच मला ते यावं लागतंय. असं म्हणता क्षणी क्षितिज जोहर फाजल खानाकडे बघून म्हणाला, फाजल, शिवाजीची ही ताकद आहे. शिवाजी का पराभूत होत नाही? कारण शिवाजीकडे अशी जीव देणारी माणसं आहे. तुमच्यासारखे पणपुटी लोक शिवाजीकडे नाहीये. आणि असं म्हणत असतानाच फाजल खानचा राग अतिशय अनावर झाला. फाजल खानला तलवार उपसली आणि शिवा काशीच्या पोटात खुपसली. तलवार आर पार गेली, पोटातून रक्ताचा घोळणा वाहू लागला. शिवा काशीला अतिशय दुःख झालं. आपल्याला जेवढा वेळ होता त्याच्यापेक्षा आपण जास्त वेळ यांना थांबवू शकलो नाही आणि त्याने विशाळगडाकडे पाहिलं, मुजरा केला. महाराज, यावर मी गनिमाला गुंतवू शकत नाही, क्षमा असावी महाराज, मुजरा करावा. आणि शिवा काशीत तो धरला आणि अलगद जमिनीवर पडला. शिवा काशीत धरात पडला. एक सामान्य शेतकऱ्याचं पोरग एका राजाच्या स्वप्नासाठी बलिवेदीवर चढला. शिवाजी राजा सगळ्यांना माहित असतो, शिवा काशीत कोणालाही माहित नसतो. शिवा काशीत पन्हाळ्याच्या त्या पायथ्याला धरात दिली पडला. इकडे बाजी प्रभूंच्या जीवाची तगमग झाली. आपल्याला पाहिलं, आपल्याला कुणीतरी पाहिलं, आपल्याला राजाला आपल्याला पळताना कुणीतरी पाहिलं. बाजी प्रभू सगळ्यांना म्हणाले की पळा, धावा. अरे तुमच्या अवजात कुणाची? औ साहेब काय म्हणतील, आपली बायका पोरं काय म्हणतील, आपली लज्जत आपल्याला नावं ठेवेल. आणि तुम्ही असं का करता? उद्या जर राजा शत्रूच्या हातात सापडला तर आपली इज्जत तर काय राहील? आपल्या तोंडावर आपल्या बायका पोरं थुकतील. आपला राजा देवाऱ्यात गेला पाहिजे, आपला देव त्याच्या देवाऱ्यात पोहोचला पाहिजे. पळा पळा पळा. सगळेजण धावत होते, पळत होते. कुणाचे पाय फुटत होते, कुणाचे गुडघे फुटत होते, कुणाला ओरबाडत होतं, पण कुणालाही त्याची तामा नव्हती. रात्रीची 10 वाजता ही लोक निघाली होती. रात्र सरत होती. सिद्धी मसूदला अतिशय दुःख झालं. सिद्धी मसूद खजील झाला आणि सिद्धी जोहरला रागाने सांगितलं की बेटा मसूद, फौरन शिवाका पाठला. आणि मग 3000 फौज घेऊन सिद्धी मसूद शिवाजी महाराजांच्या पाठलागावर निघाला. त्याचे घोडे वाटेत ठेचकाळत होते, रक्तबंबाळ होत होते, कुणी घसरून पडत होतं, शेवाळलेलं अंग होतं, शेवाळलेले रस्ते होते, नदी नाले होते. अशा परिस्थितीत सिद्धी मसूद शिवाजी महाराजांचा आणि बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभूचा पाठलाग करत होता. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू बरंच पुढे आले होते. दिवस उगवला. 13 जुलैची पहाट झाली, 13 जुलैची सकाळ झाली, तरी सुद्धा हा पाठलाग चालूच होता. कुणाच्याही पोटात निघाल्यापासून अन्नाचा कण नव्हता. कुणीही विश्रांती घेतली नव्हती. सगळ्यांचे पाय रक्ताळले होते. सगळेजण धावत होते, पळत होते. दुपारचे 12 वाजले. जवळ जवळ 14 तास लोक पळत होती. आणि आता बाजी प्रभूंच्या हेराने सांगितलं की महाराज, सिद्धी मसूद आपल्यापासून कासऱ्याच्या अंतरावर आले आणि जर आता आपण घाई नाही केली तर आपण अलगद त्यांच्या हातात सापडू. बाजी प्रभूंनी पालख्या थांबवल्या आणि त्यांना महाराजांना महाराज, या
खिंडीतून तुम्ही निघून जाणे, त्या खिंडीचं नाव आहे गजापूरची खिंडी. या खिंडीतून तुम्ही 300 निम्मे लोक घेऊन तुम्ही विशाळगडच्या दिशेने जाणे. निम्मे लोक घेऊन आम्ही इथंच थांबतो, साहेबी कामावर आम्ही सुखरूप पडतो. महाराज तुम्ही इथून जा. महाराज म्हणाले की नाही बाजी, आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. बाजी प्रभूंनी महाराजांना विनंती केली, महाराज आपण रयतेचे राजा आहात, आपण जगाचे पोशिंदे आहात. आमच्यासारखे सामान्य लोक किती जरी आले आणि किती जरी गेले तरी चालेल, पण जगाचा पोशिंदा रयतेचा राजा जिवंत राहिला पाहिजे. महाराज तुम्ही 300 लोक घेऊन निघून जा, आम्ही इथं खिंडीत तुमची वाट आणून धरतो. तुम्ही विशाळगडी जा आणि तिथून तोफाचे आवाज करून आम्हाला आदेशित करा, आम्ही तुमच्या मुजऱ्यासाठी हजर राहतो. शिवाजी महाराजांना अजिबात आवडलं नाही. शिवाजी म्हणाले की नाही बाजी, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. आपण सगळेजण मिळून इथंच थांबू, आपण लढाई करू, आपण त्यांना हरवू आणि आपण सगळेजण मिळून विशाळगडच्या दिशेने जाऊ. कारण विशाळगड तिथून जवळजवळ 6 कोस होता. 6 कोस म्हणजे 12 मैल. 12 मैल म्हणजे जवळजवळ 19 किलोमीटर इतकं लांब अंतर जायचं होतं. आणि बाजी प्रभूची तकमक अशी होती की सिद्धी मसूल आणि त्याच्यासोबत येणाऱ्या लोकांना आम्ही इथं थांबून ठेवतो. शिवाजी महाराज तुम्ही 300 लोक घेऊन निघून जा. शिवाजी महाराज म्हणतोय की नाही बाजी, आम्ही जाणार नाही. बाजीला अतिशय राग आला, त्यांच्या कपाळाची शीट थरथरून लागली, कानशिरं गरम झाली आणि बाजी प्रभूंनी महाराजांना रागात म्हटलं की महाराज बरोबर तुम्हाला सांगतोय की तुम्ही आमचं ऐका, आमचा अपमान करू नका. आमची ही बाजवाची फौज आहे, माझ्या एका आदेशानिशी ही बाजवाची फौज जान कुर्बान करायला तयार आहे. महाराज बरोबर तुम्ही आमचं ऐकणार नसाल तर तुमचे हातपाय बांधून पालखीत घालून आम्ही तुम्हाला विशाळगडी पोहोचतो करू. महाराज आज जर आमचा एखादा शब्द उन्हातुरा झाला असेल तर आमचं चुकलं म्हणून आमचं पदरात घ्या. उद्या विशाळगडी गेल्यानंतर आमचं मस्तक उडवा, आम्हाला तोफेच्या तोटी द्या, पण आज आमची अर्जी उदास करू नका. महाराज आमचं ऐका, तुम्ही सुखरूप इथून निघून जा, आम्ही तुमच्या मुजऱ्याला परत येतो. महाराज आमची मागणी पुरी करा. महाराजांचा नाही झाला, काय करावं? कुठली लोक ही एका हातात तुळशी पत्र आणि एका हातात फुलचा निखारा घेऊन ते महाराजांना विचारतात, बोल राजा बोल, तुझ्यासाठी संसारावर निखारा ठेवू का तुळशी पत्र ठेवू? कुबेराचं सारं धन रिकामं केलं तरी सुद्धा अशी देवेंद्राला सुद्धा माणसं मिळणार नाहीत, अशी माणसं महाराजांना मिळाली. काय किंमत दिली महाराजांनी? हृदयाची. महाराजांनी प्रत्येकाला हृदय दिला. हा तानाजी, हा येसाजी, हा प्रतापराव, ह्या सगळ्यांना महाराजांनी जवळ केलं. आणि त्यातच हा बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे. महाराजांनी सांगितलं की महाराज आपण जाणे, आम्ही खिंडीमध्ये निम्म्या माळानिशी थांबतो, आम्ही साहेबी कामावर सुखने मरतो. आपण सुखरूप विशाळगडात जावा आणि तोफांचे वार करा. आपल्या तोफांचा आवाज आल्यानंतर आपल्या मुजऱ्यासाठी आम्ही विशाळगडी हजर राहतो. महाराज जगलो वाचलो तर मुजरे असेल. आणि बाजी प्रभूंनी महाराजांना मुजरा केला. 300 लोकांनी मुजरा केला, फुलाजी प्रभूंनी मुजरा केला. काय वाटलं असेल महाराजांना? काय काळजात चर्चा झाला असेल? महाराज 300 लोक घेऊन निघाले. महाराजांच्या मध्ये वाटेत ओढे होते. एक छोटी नदी आहे कुंभार कासारी नावाची, आणि या कासारी नदी ओलांडून महाराज विशाळगडच्या दिशेने जात होते. महाराजांना जसं वेळ होत होता तसं महाराजांच्या हृदयाची घालमेल होत होती. कारण जोपर्यंत महाराज पोहोचणार नाही तोपर्यंत बाजी प्रभू तिकडं खिंडीवरती लढाई देत राहतील. बाजी प्रभूंच्या अंगावरती सगळे घाव झाले होते. सिद्धी मसूद आलाच. आल्याबरोबर सिद्धी मसूद म्हणला की बाजी प्रभू त्वेषाचं आक्रमण केलं. बाजी प्रभू आणि ती 300 लोक फळीसारखे उभा राहिले. या तुम्हाला आमचा राजा होय ना, या. आणि बाजी प्रभूंनी त्या 300 लोकांनी तलवारी हातातून बाहेर काढल्या आणि सिद्धी मसूदच्या सैन्यावरती तुटून पडले. लढाई जोरात लढाई सुरू झाली. खिंडीचा फायदा असा होता की मराठ्यांना अडसर होता. आदिलशाही फौजेला तो अडचण होता. आदिलशाही फौज ओपन ग्राउंड मध्ये होती आणि बाजी प्रभू आणि त्याच्या लोकांना थोडासा दगडांचा याचा अडसर होता. त्यामुळे बाजी प्रभूच्या 300 लोकांशी त्या 3000 लोकांना ते लढत होते. पण किती लढतील? एक लढला तो लढला, ह्याचा पाय उडला, त्याचा हात उडाला, ह्याला जखमा झाल्या. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या अंगातून रक्ताचा जखमातून रक्त येत होतं. अगदी देह लालेबुंद झाले होते. असं वाटावे की एखादा सेंदूर फसलेला मसोबा असा तांडव करतो आहे. बाजी प्रभू आणि पुन्हा हातात 2 तलवारी घेऊन लढत होते. महाराज जसजसं विशाळगडच्या दिशेने जात होते तसतसं महाराजांच्या लक्षात आलं की विशाळगडला जसवंतराव दळवी आणि सुरेशराव सुर्वे या 2 आदिलशाही सरदारांचा वेढा पडलाय. महाराजांना वाटलं की विशाळगडला कोणाचा वेढा नसेल, पण महाराजांच्या गुप्तचरांना हे माहित होतं. कसं माहित असणार? गेले 4.5 महिने ते वेढ्यात अडकून होते. आणि महाराजांच्या हे लक्षात आलं की जसवंतराव दळवी आणि सुरेशराव सुर्वे यांनी वेढा टाकलाय. वास्तविक पाहता या जसवंतराव दळवी आणि सुरेशजी सुर्वे हे कोकणातले मराठी सरदार. यांनी म्हणायला पाहिजे होतं, बाजी प्रभू तुम्ही दमला असाल, महाराजांना घेऊन तुम्ही पुढे जा, आम्ही खिंडीत थांबतो.
पण यांना असं वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे शिवाजी राजे येतोय, विशाळगडच्या दिशेने येतोय. ज्या शिवाजी महाराजांना अफजल खानला ठार मारलं, रुस्तमे खानचा पराभव केला, फतेह खानचा पराभव केला आणि आता सिद्धी जोहरच्या वेळात पण तो निसटलाय, असा शिवाजी आपल्या दिशेने येतोय. जर तो आपल्याला सापडला तर त्याला आपण कैद केला तर आपल्याला बादशाह वजिरी बहाल करेल, आपल्याला नजराने देईल, आपल्याला जहागिरी देईल, आपल्याला किताब देईल, मान मराठत देईल. आणि हा जसवंतराव धुळे आणि सूर्यजीराव सुर्वे शिवाजी महाराजांच्या त्या 300 लोकांवरती तुटून पडले. महाराजांच्या त्या 300 लोकांनी शिवाजी महाराजांवरती कडक केलं आणि प्रचंड युद्ध सुरू झालं. हे कडवे लोक होते, 300 लोक जे होते बाजीप्रभू सोबतचे, या लोकांनी शिवाजी महाराजांच्या भोवती कडक केलं आणि ते शिवाजी महाराजांना सुखरूप विशाळगडच्या दिशेने नेत होते. जसा वेळ होता तस बाजीप्रभूची इकडं लढाई सुरू होती आणि शिवाजी महाराजांच्या जीवाची तगमग होत होती की जितका वेळ मला इथं लागेल तितके घाव बाजीला तितकं सहन करावे लागतील. बाजीच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, बाजी लाल झाले होते, बाजी रक्ताने आणि घामाने न्हाणून निघत होते, पण बाजींनी त्यांचा आवेश सोडला नव्हता. एवढ्यात एक जोराची किंकाळी उठली. फुलाजी प्रभू देशपांडे घायल झाले, फुलाजी प्रभू देशपांडे ठार झाले. फुलाजी प्रभूंचं प्रेत बाजींच्या समोर आलं. लोकांना वाटलं की आता बाजींना दुःख होईल, पण बाजी हसायला लागले. बरे झाले, माझा भाऊ माझ्या राजासाठी मृत्यू पडला, धारार्थी पडला, देव सोन्याची पालखी घेऊन त्याला न्यायला येतील. अरे आमच्या खानदानाचा कुळाचा उद्धार झाला की माझ्या कुळातला एक मुलगा राजाला वाचवण्यासाठी बळी गेला, मला अतिशय आनंद झाला आहे असं म्हणून बाजी प्रभूंनी फुलाजी प्रभूचे डोळे मिटले. फुलाजी प्रभूचं प्रेत बाजूला नेलं. बाजीने 2 हातात 2 तलवारी घेऊन बाजी लढत होते, अंगातून रक्ताच्या धारा येत होत्या. बाजी प्रभूंचा देह लालेलाल झाला होता, शक्ती संपत आली होती. 300 पैकी बरेच लोक ठार झाली होती, कोणाचा हात तुटला होता, कोणाचा पाय तुटला होता. सिद्धी मसूदचंही तेवढंच नुकसान झालं होतं. गेले 14 तास ते पडत होते आणि आता हे पुढचे 7 तास ते लढत होते. दुपारी 12 वाजता ते गजापूरच्या खिंडीच्या ठिकाणी आले होते आणि तिथून पुढे संध्याकाळ होत आली तरी अजून शिवाजी महाराज गडावरती पोहोचले होते. शिवाजी महाराजांच्या जीवाची तगमग होत होती. शिवाजी महाराज स्वतः लढायला उभा राहिले आणि द्वेषाने त्यांनी जसवंतराव धुळे आणि शिवाजी सुर्वेंचा वेढा मोडीत काढला आणि शिवाजी महाराज पळतच सुटले, विशाळगडच्या दिशेने पळत सुटले. शिवाजी महाराज पळत जात होते. तिकडे बाजीप्रभूच्या जीवाची तगमग होत होती. बाजीप्रभूला शक्ती संपत चालली होती, बाजीप्रभूला दम लागत होता, बाजीप्रभूच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. बाजीप्रभू द्वेषाने लढत होते आणि त्यांचे कान फक्त होते की अजून तोफा झाल्या नाही, अजून राजे गडी पोहोचले नाही. जोपर्यंत महाराज गडी पोहोचणार नाही तोपर्यंत मला मरायला सवड नाही. जर त्या खिंडीच्या ठिकाणी जर यमराज आलाच असेल तर बाजीप्रभूंचा तो आवेश पाहून तो क्षणभर थबकला असेल. जोपर्यंत महाराज गडावर पोहोचणार नाहीत, तोफांचे बार होणार नाहीत, तोपर्यंत हा बाजी आपल्याला जीव देणार नाही असं यमराजाला नक्कीच वाटलं असेल. बाजीप्रभू लढत होते आणि शिवाजी महाराज विशाळगडच्या दिशेने पळत होते. विशाळगडाचा दरवाजा शिवाजी महाराजांनी ओलांडला आणि किल्लेदारला किल्लेदार तोफखान्याला बत्ती द्या, माझी बाजी वाट पाहताय, तोफखान्यातून बाहेर पडा, बाजी माझ्यासाठी वाट पाहताय. जोपर्यंत तोफांचा आवाज होणार नाही तोपर्यंत बाजीप्रभू खिंड सोडणार नाही. तो किल्लेदार तोफखान्याला वर्दी द्या आणि किल्लेदाराने सांगितलं की तोफा द्या आणि तोफांचा आवाज आला धड 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 आणि तो आसमंतात आवाज घुमला आणि बाजींना अतिशय आनंद झाला. माझा राजा सुखरूप गडावरती पोहोचला, माझा राजा सुखरूप गडावरती पोहोचला. बाजींना अतिशय आनंद झाला आणि आता बाजी माघार घेणार तेवढ्यात एक चोराचा घाव बाजींच्या मस्तकावर बसला. छातीचा घोळणा फुटला, छातीतून रक्ताचा धबधबा सुरू झाला. बाजी अगोदरच घायाळ झाले होते, बाजीच्या अंगातून रक्त वाहत होतं. तेवढ्यात एक जखमी घाव बाजींच्या मस्तकी बसला. बाजी गतप्राण झाले, बाजी मृत्युमुखी पडली. बाजीने मरताना महाराजांना विशाळगडाकडे पाहिलं. महाराज, हा शेवटचा मुजरा, आम्ही तुम्हाला काही बरोबर बोललो असेल, आम्ही आमची पायरी वळकून विसरून वागलो असेल, पण आम्हाला क्षमा करा. ती त्यावेळची गरज होती महाराज. आम्ही तुम्हाला भरं बोललो त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. महाराज, हा मुजरा घेऊ शकलो नाही, आमच्याकडून पाप झालं. आमचा हा मुजरा इथूनच घ्यावा. आणि बाजीप्रभू धारात 13 जुलै 1660 संध्याकाळी 7 वाजता बाजीप्रभू देशपांडे धारात तिथे पडले. शिवाजी महाराज गडावरती सुखरूप पोहोचले आणि 13 जुलैला हा पन्हाळा पावनखिंडीचा अध्याय संपला. तुम्ही कधी पन्हाळा पावनखिंडीला गेलात? पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंची समाधी आहे, विशाळगडावरही समाधी आहे. त्या समाधीला तिथलीच जंगलातली 2 फुलं घ्या, वहा, नतमस्तक व्हा. बाजींचं फुलाजींचं नाव सगळ्यांना माहित आहे, त्या 600 लोकांचं नाव कुणालाही माहित नाही.
त्या अज्ञात 600 वीरांसाठी एकदा प्रार्थना करा. जर तुम्ही तसं केलं तर मी सांगितलेलं तुम्हाला माझं सार्थकी लागलं. आशा करतो की तुम्हाला माझं आवडलं असावं. धन्यवाद. स्टँडिंग ओवेशन तो बंद. आला मात्र आपल्या व्याख्यात्याच्या वाणीसमोर तो पाऊस पण थबकला आहे. धनवे साहेबांनी दीड तास सतत अविरत जराही न डगमगता इतिहासाच्या प्रत्येक पानाची शौर्यगाथेच्या प्रत्येक ओळीची अतिशय जिवंत आणि प्रभावी मांडणी केली आहे. त्यांच्या व्याख्यानात बारकाई होती, गंभीरता होती आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे प्रेरणा होतं, तेज होतं. श्रोत्यांनी डोळसपणे ऐकलं, मनापासून अनुभवलं आणि प्रत्येकाच्या मनात केवळ आनंद नव्हे तर अभिमानाची नवीन ज्वाला पेटली आहे. धनवे साहेबांचं व्याख्यान ऐकताना जणू आपण पन्हाळगडाच्या तठावर उभे आहोत. पावन भूमीतील रणसंग्राम डोळ्यासमोर उलगडत आहे असाच सर्वांना जिवंत अनुभव आलेला आहे. म्हणून आता आजच्या व्याख्यानासाठी धनवे साहेबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तरी मी प्रादेशिक पर्यटन अधिकारी श्री आठवले साहेबांना विनंती करते की धनवे साहेबांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. स्वागत करणार होतो पण आपला कार्यक्रम पावसामुळे थोडासा डगमगला आहे आणि आपण सगळे आपलेच आहोत. आपणच एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे की पावसाने जरी व्यत्यय आणला तरी आपला कार्यक्रम आपण तसाच पुढे चालू ठेवणार आहोत. तर बीड, जालना आणि औरंगाबाद कार्यालयाचे छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे नवनियुक्त मोटार महानिरीक्षक यांना मी आवाज देते. त्यांनी त्याप्रमाणे इथे स्वागत स्वीकारायचं आहे. मोटार महानिरीक्षक श्री राहुल चाकणे साहेब. सर जगह नहीं है ना, जगह नहीं है. कुणगल श्रीमती दीपा तामणे मॅडम. साहेब टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. टाळ्या थांबवा. साईडला होता आहे ना. अक्षय पाटील, अविनाश पाटील, शुभम विजय मोते, नितीन नितीन दिनकर पाटील, कल्पेश परशुराम सूर्यवंशी, अक्षय ज्ञानेश्वर पाटील. हे सर्व जालना प्रादेशिक परिवहन कार्यालय 20 नवीन इन्स्पेक्टर आले रिजनमध्ये. आपले मोटार महानिरीक्षक हे आपल्या विभागाचा गणा आहेत.
सहा आले का? मोठ्या निरीक्षकांचं स्वागत झालेलं आहे. आम्ही बघा जॉईन झाल्यानंतर सरपंच मदतीला तत्पर धावून येणारे भोकरे सरांचं स्वागत आहे. प्रमोशन झालेले श्रीमती विश्वा राऊत मॅडम पहिल्या OS आहेत, महिला OS. बनकर साहेबांना बीड कार्यालयाच्या वतीने श्री चंद्रकांत साळुंखे जालना कार्यालयाच्या वतीने श्री धरमसिंग पिगोर आपले कार्यकुशलतेने, निष्ठेने, प्रामाणिकपणे व सचोटीने पार पडलेल्या कार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक गौरव करत आहोत. आपल्या कामकाजामुळे कार्यालयाची पर्यायाने प्रशासनाची प्रतिमा जनमानसामध्ये उंचावली आहे. चालक दिन आज मोदी साहेबांचाही वाढदिवस आहे आणि चालक दिनही आहे. या अनुषंगाने विष्णू शिंदे, श्री चंद्रशेखर गुजर, संतोष थोरात. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री माने साहेबांना आभार प्रदर्शनासाठी मंचावर. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रादेशिक परिवहन अधिकारी काटोळे सर. सर आम्ही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आपले खूप खूप आभारी व्यक्त करतो. ज्या हिऱ्याला आम्ही तर सगळीकडे उडकत होतो तो हिरा बीड मध्येच होता. संधी दिली आणि एक सर्व युनाइट कार्यक्रम झाला तिन्ही ऑफिसेसचा. सर खूप खूप धन्यवाद. सर्व माझे सहकारी सर्वांनी एकदम उत्साहासारखं केलं. थोडं पावसानं पाणी फिरवलं पण आपला उत्साह थोडा देखील कमी झाला नाही. मला सर्व सहकार्याचा खूप खूप आभार. भाऊ अजून इतर
व्यक्ती सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांनी खूप सारं सहकार्य केलं. सगळ्यात मोठा आभार धनगर साहेबांचं. अतिशय मंत्रमुग्ध आपल्या सगळ्यांना त्यांनी केलं. त्यांनी अजून थोडं जर केलं असतं आपण सगळे रडलो असतो. मी बरेचसे चेहरे बघितले, सगळ्यांचे डोळे पाणवलेले होते. आणि आजचा त्यांचा सब्जेक्ट होता तो पन्हाळा काळाचा 365 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. म्हणजे सगळ्यांनी कोणी बोलून दाखवलं नाही, पण सगळ्यांच्या मनातल्या भावना आहेत त्या. त्यांच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी सगळ्या घटनांना 365 वर्ष पूर्ण होवं आणि त्यांनी सगळ्या घटना इथंच सांगाव्यात अशी मी प्रार्थना करतो. आपल्या या कार्यक्रमाला सर्व आपले निवृत्त सन्माननीय अधिकारी उपस्थित राहिले, त्यांचे देखील कार्यालयाकडून सहर्ष स्वागत आणि हार्दिक हार्दिक आभार. सगळ्यात महत्वाचं आभार पावसाचे. पाऊस पडणार होता म्हणून सर म्हणलेले बाहेर कार्यक्रम तो इथंही नियोजन करू, पण हवामान विभाग मदतीला आला. त्यांनी सांगितलं मुसळधार पाऊस पडणार आहे. काल सांगितलं तर काल नेमकी पावसाने विश्रांती घेतली. आम्हाला वाटलं आता पडणारच नाही आणि आज हवामान विभागानं सांगितलं आज पडणार नाही. नेमका 9:30 बरोबर पाऊस सुरू झाला. काय हरकत नाही. त्याच्या निमित्तानं इथं शांततेत कार्यक्रम झाला. बाहेर जर थोडा फार असं तर गडबड झाली त्या कार्यक्रमाला. आपल्या सगळ्यांना साहेबांनी मंत्रमुग्ध केलं. सगळ्यांचा आभार आणि मान्य सरांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू. चिंता साहेबांचा मला तो 15 वर्षाचा पाऊस सोबतच होता. काय किचकिचून तिथं हे असतं एकदा रात्री गेलं एकदा प्रत्यक्ष अभ्यास नाही तर त्यासोबत वाचन करायचं तेवढे स्थळ एक ते कसं आहे पूजन वगैरे तिकडे झालं, त्याचे फोटो झाले. काय एक चांगलं आहे सर की प्रत्येक काही गोष्टीचे कर्मचाऱ्यांचे काही म्हणजे विशेष कार्याबद्दल सत्कार घ्यावा. काय गोष्टी झालं हे आपले रिटायर्ड आरटीओ गिरी साहेब हे नवीन हा ना नाही काय झालं ना आपण करू पुढचा रेफरन्स कुठे असेल ना सर युट्यूब लिंक आपण देऊन टाकली ना ते ह्याच्यात हे हुजूर इतकं सुंदर म्युझिक आहे, महिला आहे, त्याचे तापे जात आहेत, मुलं खेळत